नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ओ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना। आजचा आपला अध्याय आहे 16वा, दैवासुर म्हणजे दैवी आणि असुर। संपत म्हणजे संपत्ती, ऐश्वर्य, विभाग या दोघांमध्ये असलेला फरक हा जाणून घेऊन भगवंतांशी जोडलं जाणं, भगवंतांची योग साधणं, असा हा अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपत विभाग योग। दैवी स्वभाव आणि आसुरी स्वभाव यांच्याबद्दल आपण पाहणार आहोत। पण सुरुवातीला आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करूया। त्यानंतर श्रील प्रभुपाद भक्ती वेदांत जे स्वामी कृष्ण कृपामूर्ती, तर त्यांनाही प्रणाम करूया। त्यांच्या यथारूप गीतेचा आपण सर्वजण अभ्यास करतो आहोत। त्यांचं भक्ती वेदांत भाष्य आहे, त्याच्यावरती विवरण आहे। त्याच्यामध्ये अत्यंत सोपेपणाने भगवद्गीता समजावलेली आहे आणि ती यथारूप म्हणजे जशी आहे तशी, जशी कृष्णांनी सांगितली तशी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून हा जो ग्रंथ आहे, अत्यंत पवित्र ग्रंथ भगवद्गीता यथारूप, त्याचा अभ्यास आपण करतो आहोत। त्यानंतर आपले नामानिष्ठदास प्रभूजी इस्कॉन मँगलोर याच्याशी, मँगलुरू कुलाई राधा गोविंद मंदिर असं नाव आहे, तर त्यांनी हे सर्व सुरू केलंय की जेणेकरून प्रत्येकाला याचा अभ्यास करता यावा, प्रत्येक भाषेत करता यावा आणि घर बसल्या कोणालाही अशी अवस्था असू दे की त्यांना कुठल्याही कारणामुळे हा अभ्यास करणं जमणार नाही, म्हणजे प्रत्येकापर्यंत पोहोचावा ही याच्या मागची इच्छा आहे। म्हणून हा जो अभ्यासक्रम सुरू केलेला आहे, तर त्यासाठी हा पहिली लेवल आहे। 18 दिवसांमध्ये भगवद्गीता समजून घ्यायची। भगवद्गीता जर समजून घ्यायची तर तुम्हाला किती, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष 2 वर्ष पूर्ण लागेल। 6 वेळा वाचायची असते कमीत कमी। तुम्ही जेव्हा 6 वेळा ती वाचता तेव्हाच तुम्हाला तिचा अर्थ कळतो। तर अशा रीतीने ही भगवद्गीतेचा अभ्यास पुन्हा पुन्हा होणार आहे प्रत्येक लेवलला आणि तो अत्यंत सखोल अभ्यास असणार आहे। पण आता जो आपण करतो आहोत ती सामान्य रूपरेषा पाहतो की प्रत्येक अध्यायात काय दिलेलं आहे, की जेणेकरून एक आढावा घेता येतो की काय आपण अभ्यास करणार आहोत आणि मग त्याचा विस्तार आहे संपूर्ण किंवा त्याचा सखोल अभ्यास आहे। तर असं आपण या नामानिष्ठदास प्रभूजींमुळे करणं शक्य होणार आहे। म्हणून आपण सर्वजण त्यांचे आभार मानूया, त्यांना प्रणाम करूया। आमच्या अन्वया माताजी, पूजा राखे माताजी, मनीषा माताजी, कार्तिकी माताजी या अजूनही परिश्रम घेत आहेत, नवीन नवीन पीपीटी बनवतायत। 3ऱ्या-4थ्या लेवल पर्यंत आता आपला अभ्यासक्रम मराठीतून आलेला आहे, पुढच्या लेवलचा अजून व्हायचं आहे।
बाकीच्या हिंदी भाषेमध्ये आणि इतर भाषेमध्ये हे सर्व चाललेलेच आहेत क्लासेस अभ्यासक्रमाचे. तर अजून त्या मेहनत घेत आहेत, त्यांनाही आपण प्रणाम करूया, त्यांचे आभार मानूया. पूजा नंतर आमच्या रेश्मा माताजी, योजना माताजी, संजना माताजी 1 तास वेळ देतात, इथे येतात आणि आपल्या सर्वांना हा अभ्यास करणं त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. तर आपण सर्वजण त्यांचे आभार मानूया, त्यांना प्रणाम करूया. आपणा सर्व वैष्णव भक्तांना प्रणाम करते आणि आपलं स्वागत करते. तर आजचा आपला अध्याय आहे दैवासुर संपत्त विभाग योग. 1 मिनिट. तर कालचा आपण अध्याय बघितला होता. पहिल्या प्रथम लक्षात ठेवायला हवं की सत्वरज तम एकदा समजलं की सगळं काही समजतं. आता हे जे सत्वरज तम आहेत हे अविभाज्य घटक आहेत आपल्या आयुष्याचा. असं नाहीये, ऐकायला गोष्टी नुसत्या वाचायला कठीण वाटू शकतात, पण जर त्या आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी असतील तर त्या एकदमच सोप्या होऊन जातात. कारण ह्यांचा आपला रोज आपली गाठभेट होते, आपण रोज त्यांना भेटतो, ते रोज आपल्यावर अधिपत्य गाजवतात. सत्व रज तम यांच्यातूनच फिरतोय ते आपल्याला खेचून घेतात स्वतःकडे, आणि त्यांची रस्सीखेच चाललेली आहे या 3 दोषांची. आणि दोष म्हटल्यापेक्षा ते आपल्याला दोष म्हणजे या जगामध्ये अडकवून ठेवणारे म्हणून, अन्यथा हे 3 गुण आहेत सत्व रज तम. त्यातले रज आणि तम हे जे 2 आहेत ते आसुरी वृत्तीचे आहेत. आता इथे लक्षात घ्या, देव आणि असुर आले कुठून? तर देव आणि असुर जे आहेत सत्व रज तमापासूनच सर्व काही बनलेलं आहे. सत्व रज तम आता 3च का? तर भगवान आणि त्यांची प्रकृती जेव्हा एका पूर्ण संसाराची या जगताची निर्मिती होते, तेव्हा ती निर्मिती किंवा ते प्रगट होण्यासाठी, ते व्यक्त होण्यासाठी, आता जे काही दिसतंय ते आपल्या समोर ते जगत व्यक्त स्वरूपात आहे म्हणून आपण पाहू शकतोय, पण नंतर ते अव्यक्त रूपातही जातं. आता इथे नाश आणि प्रनाश किंवा जन्म किंवा सृष्टी असे शब्द जे वापरले जातात ते व्यक्त आणि अव्यक्त आहे. उघड आणि म्हणजे एक तर ते प्रगट होतं आणि मग अप्रगट होतं, म्हणजे दिसायला लागतं दिसेनासं होतं, व्यक्त होतं अव्यक्त होतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ह्या 3 गोष्टींची गरज आहे की ते व्यक्त होणं, ते राहणं काही काळ आणि पुन्हा अव्यक्त होणं. म्हणून आहे सत्व रज तम. आणि या तिघांपासूनच 4 अंतःकरण निर्माण, चित्त मनबुद्धी अहंकार हे त्यांच्यापासून निर्माण झाले. आणि मग पंचमहाभूत पण सत्व रज तम यांच्या संमिश्रणातून निर्माण झालेले आहेत. आणि मग पंचमहाभूतांपासून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश जे काही देह आपण पाहतो या आपल्या आजूबाजूला, ते या 5 निर्माण झालेत कमी अधिक प्रमाणामध्ये. प्रत्येकात ह्याचं प्रमाण वेगवेगळं आहे, संमिश्रण वेगळं आहे, परम्युटेशन कॉम्बिनेशन वेगवेगळी आहेत. पण जी काही आपण देह किंवा आवरण किंवा जे काही क्षेत्र आपण पाहतो, तर ती सर्व जी क्षेत्र आहेत त्या 5 महाभूतांपासून निर्माण झाली आहेत. पण यांचा उगम कुठे आहे? तर सत्व रजतम या तीन गुणातून, त्रिगुणमयी माया, कारण या जगतावर तिचा पगडा आहे, तिचं नियंत्रण आहे, या 3 गुणांचं नियंत्रण आहे, कारण ही 3 गुणांपासून बनलेली महामाया आहे. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथे जेव्हा आपण देवी असुर येते ते कुठून आले? तर ते सत्वरज तमांकडूनच आलेले आहेत, सर्व काही त्यांच्याकडूनच आलेलं आहे. तर जे सत्वगुणी आहेत ते दैवी प्रकृतीचे, दैवी संपत्तीचे आहेत, आणि जे रज आणि तमोगुणी आहेत ते आसुरी आहेत. तर लक्षात ठेवा, हे दोघही आपल्यात आहेत, हे तिघही गुण आपल्यात आहेत. त्यामुळे आपण दैवी प्रवृत्त आपल्या संपदाही आहे आणि असुरी संपदाही आहे. पण ज्याच्याकडे दैवी संपदा जास्त असते तर त्याला दैवी पुरुष किंवा दैवी प्रकृतीच्या मध्ये असलेला म्हटलं जातं. ज्याच्याकडे रज आणि तमोगुण जास्त आहेत तर ती व्यक्ती आसुरी आहे. म्हणजे आपल्यामध्ये 3ही गुण असतात, पण आपण प्रयत्न काय केला पाहिजे? बघा, राक्षस असुर हे कसे असतात? जे रजो तमोगुणी लोक कसे असतात? दुसऱ्यांना त्रास देतात, नंतर नको वाईट वागतात, चुकीचं वागतात, चुका करतात, नंतर त्याच्यामध्ये खूप तपश्चर्या. आता हे असुर तर शक्तिशाली असतात, तरीही ते जे काही त्यांची शक्ती आहे ती कुठे लावतात? तर ती अशासाठी विध्वंसाकडे लावतात, विनाशाकडे लावतात, त्रास देण्याकडे लावतात. आणि जे काही ते तप करतात ते अत्यंत कठीण तीव्र असं तपाचरण करतात असुर. तुम्ही जर त्यांचे बघितले, एका पायावर उभं राहून, एका अंगठ्यावर उभं राहून हिरण्यकशिपूने केलेलं आहे. आणि असं जेव्हा ते तप करतात रज तमोगुणी लोक, तेव्हा ते भगवंतांना कशासाठी किंवा कुठले देवी देवतांना कशासाठी प्रसन्न करून घेतात? तर अमरत्व हवं असतं त्यांना, म्हणजे त्यांचा देह अमर व्हावा, किंवा त्यांना हरे कृष्ण, किंवा त्यांना माताजी कोणाचा आवाज बघा चालू आहे, जरा प्लीज म्यूट करा. हरे कृष्ण. हा, तर आम्ही काय सांगत होते, तर हे जे काही ना आहे ते आपल्यातच आहेत.
देव पण दैवी संपत्ती ही आपल्यात आहे आणि असुरी संपत्ती ही आपल्यातच आहे. आपण हा प्रयत्न केला पाहिजे की रज तमगुण कसे कमी होतील आणि सात्विक गुण कसा वाढेल. म्हणजे दैवी कारण आपल्याला देवांसारखं बनायचंय, आपल्याला सात्विक बनायचंय. आधी सात्विक बनलं पाहिजे, मग शुद्ध सत्व अवस्था, मग त्याच्यानंतर सर्व अध्यात्माची सुरुवात होते. पण पहिल्यांदा सत्वगुणाची गरज आहे, दैवी संपत्तीची गरज आहे. म्हणून असुरी संपदा जी कमी, खरं ती संपदा नाहीच आहे, ते दोष आहेत आपल्यातले रजोगुण आणि तमोगुण. ते काही प्रमाणात असले तर आपल्याला मदत करू शकतात, पण जेव्हा ते वाढतात तेव्हा ते आपल्याला त्रासदायक होतात. म्हणून आपण काय खातो, काय पितो, कुठला विचार करतो, कुठला आहार विहार, या सगळ्या, आपण जर सात्विक आहार घेतला तर आपण सात्विक बनू. जर आपण रजोगुणी तामसिक आहार घेतला तर आपण त्या त्या गुणांचे बनू. काहींची प्रकृती जन्मापासूनच असते, काही जन्मापासूनच सात्विक असतात, काही जन्मापासूनच राजसिक असतात, काही जन्मापासूनच तामसिक असतात. पण हे आपण बदलू शकतो. आहार विहार, नंतर आपण काही जे श्रवण करतो, मनातले विचार, या सगळ्यांचा संबंध आहे. म्हणून हे आवश्यक आहे, कारण आपल्याला असुरी प्रवृत्तीतून मुक्त व्हायचंय आणि म्हणून आपल्याला दैवी बनायचा प्रयत्न करायचा आहे. हरे कृष्ण. तर आजची जी स्वाती आपटे, मला माताजी तुमचा सारखा सारखा ओपन हे होतोय, म्यूट अनम्यूट होतात तुम्ही, त्यामुळे आवाज येतोय सारखा. प्लीज म्यूट व्हा माताजी. हा, नाही आवाज आला की मग डिस्टर्ब होतं आणि माझी लिंक पण सॉरी सर. तुटते. नाही नाही, सॉरी सॉरी सर. तर सॉरी नाही हो, सॉरी साठी नाही म्हणत, म्हणजे आवाज नाही, आला की बरोबर आहे. लिंक तुटते ना, म्हणून. हा, बरोबर. हरे कृष्ण स्वाती माताजी, हरे कृष्ण. करेक्ट. हा, तर आपण 15व्या अध्यायात बघितल्या होत्या या गोष्टी. आता आपण 16वा अध्याय पाहणार आहोत. पुढची स्लाइड माताजी. तर आता या अध्यायात काय बघणार आहोत आपण, दैवी आणि आसुरी गुण. अध्यायाचं नावच आहे, अध्यायाचं नाव आपण पाहिल्यावर कळलं की आपण काय करणार आहोत याच्यात अभ्यास. पण हा काही म्हणजे आपला स्वतःचाच अभ्यास आहे, स्वतःचं मन आपलं. बघा, हे सगळं जे आहे ना, ते जर खरं म्हटलं तर ही मनाला आपण कशी शिस्त लावायची, किंवा आपला स्वतःचा अभ्यास कसा करायचा, स्वतःची प्रगती कशी करायची, आपल्या मनाला कसं ट्रेंड करायचं, तर याच्यासाठी हे सर्व चाललेलं आहे. आणि जसं आपण हे शिकत जातो तशी आपल्या मनाची तयारी होत जाते, आपली जाणीव उंचावत जाते. म्हणून आहे हे दैवी असुरी म्हणजे काय, त्याच्या कुठल्या तरी काळातले देव आणि कुठल्या तरी काळातले असुर, आणि त्यांच्याबद्दल आपण आता या कलियुगामध्ये अभ्यास करतो आहोत, ज्याच्याशी आपला काही संबंध नाही, असा याचा नाही. हा सगळं आपल्यातच आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. हे बघा, तुम्हाला सांगते की जसं पहिला जर आपण सत्ययुग बघितलं, तर तेव्हा जेव्हा दोन शत्रूंमध्ये युद्ध व्हायचं, तर आपल्याला तेव्हाची हिरण्याक्षाची गोष्ट माहितीये की हिरण्याक्षाने पृथ्वी नेऊन लपवून ठेवली होती, आणि मग नंतर वराह अवतार घेऊन तिला बाहेर काढलेलं आहे. मग अशा वेळी हे जे युद्ध होतं ते पृथ्वीला, ते 2 ग्रहांवरचं युद्ध आहे. 2 ग्रहांमध्ये शत्रू आहेत आणि त्यांच्यामध्ये युद्ध झालेले, किंवा 2 ग्रहांमधल्या व्यक्तींमधलं युद्ध आहे. आणि त्यानंतर येतं त्रेतायुग प्रभू रामचंद्रांचं. तेव्हा जर आपण पाहिलं तर काय आहे, तर प्रभू रामचंद्र हे आपल्या इलावृत वर्ष, भारतवर्षामध्ये होते, आणि श्रीलंकेमध्ये रावणाचं राज्य होतं. इथे 2 देशांमध्ये झालेलं आहे ते. त्यानंतर येतं द्वापार युग, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले होते. तर तेव्हा जर बघितलं युद्ध तुम्ही, तर कोणामध्ये आहे, तर ते 2 एकाच घरामध्ये एकाच कुटुंबातलं युद्ध आहे. म्हणजे तिथे एकाच घरातले एकाच कुटुंबातले व्यक्ती एकमेकांशी लढतायत. आणि आता जर आपण कलियुगामध्ये पाहिलं तर या दोन्ही प्रवृत्ती आपल्या प्रत्येकामध्ये आहेत. आसुरी प्रवृत्ती जास्त आढळून येते. तर ही कशी कमी होईल, आता बघतोय आजूबाजूला किती युद्धाची परिस्थिती आहे, स्फोटक परिस्थिती आहे. अनेक आसुरी वृत्तीचे लोक प्रयत्न करतायत, कसं अणुबॉम्ब बनवता येईल, कसं युद्ध करता येईल, कसं देशांवरती हल्ला करता येईल, कसा त्रास देता येईल लोकांना, कसं त्यांचं जगणं असह्य करून टाकता येईल, कसं सलो की पळो करून टाकता येईल त्यांना. हे जे विचार करणारे लोक आहेत ते सगळे असुरच आहेत, आसुरी प्रवृत्तीचेच लोक आहे आपल्या समाजामध्ये असणारे. तर तशा त्यांच्यापासून, म्हणूनच आहे की आपण जर प्रत्येकाने प्रयत्न केला की आपल्यातली असुरी शक्ती कमी होईल, असुरी गुण कमी होतील, रज तमोगुण कमी होतील, आणि आपल्यातला दैवी गुण वाढेल, तर आपोआपच समाजाला त्याचा म्हणजे समाजही सुधारेल जर प्रत्येकाने याचा विचार केला तर. म्हणून, आणि आत्ताच्या काळामध्ये आपल्यातच देव आहे आणि आपल्यातच असुर आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर अशा रीतीने प्रत्येक युगामधली परिस्थिती बघा, असं सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता कलियुग. तर हे आसुरी स्वभाव कसा असतो आणि त्याचा परिणाम काय होतो, आपल्या उन्नतीवर कसा त्याचा वाईट परिणाम होतो, आपल्यावर काय, सर्वांवरच होतो त्याचा परिणाम, ते आपण या अध्यायात पाहणार आहोत. पुढची स्लाइड माताजी.
श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोग व्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवम् ह्रीरचापलम् ते च क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदन् दैवीम् अभिजातस्य भारत. बघा, हा जो श्लोक आहे ना, तो सर्वात लक्षात ठेवायला पाहिजे. यात जे गुण सांगितलेले आहेत 26, तर हे सगळे गुण हे आपल्यामध्ये मांडले गेले पाहिजेत. आपल्यात किती प्रमाणात हे गुण आहेत, तर याचा विचार केला पाहिजे. आणि हे जे गुण आहेत ना, मुद्दा परत परत मी तेच सांगते की अध्यात्म जे आहे त्याच्यासारखं सोपं काही नाहीये. इतर गोष्टींसाठी प्रयत्न करावे लागतात, झगडावं लागतं, खूप त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते, याच्यासाठी घ्यावी लागते. या मार्गावरही आपण आपोआप येतो. थोडासा प्रयत्न केल्यानंतर सर्व सोपं होऊन जातो. अर्थ जेव्हा समजायला लागतो आणि आवड जेव्हा निर्माण होते, तेव्हा आपोआपच हे गुण जे आहेत ते आपल्यामध्ये यायला लागतात. जेव्हा आपल्याला आत्म्याचं ज्ञान होतं, आपोआपच हे सगळं काही आपल्यात प्रगट व्हायला लागतात हे गुण. म्हणजे इथे तुम्हाला कुठलाही प्रयत्न किंवा कुठलीही धडपड करायची गरजच नाहीये. आता तुम्हीच बघा, जर एक आपल्याला आत्म्याचं दर्शन साक्षात्कार झाला, प्रत्येकात जर परमात्मा दिसला, जर दिसतोय आपल्याला आणि परमात्मा पाहतोय, तर आपल्याकडून काही वाईट घडू शकेल का? जर तो प्रत्येक क्षणी आपल्याकडे बघतोय, आपल्याकडनं चांगलंच घडणार आहे. आणि जेव्हा तो असेल सर्वत्र, तोच दिसतोय, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये, तर मग काय परिस्थिती होईल विचार करा. की असं जगत आपण पाहतो जे सगळं काही परमात्माच परमात्मा आहे, तर अशा अवस्थेत ते आपोआप घडतं. आपण तसंच वागायला लागतो. त्याला काही कोणी आपल्याला सांगत नाही की तू असं वाग, हे चुकीचं आहे, बरोबर आहे, असं काहीच नसतं तिथे. म्हणून महत्वाचं हे लक्षात घ्या की हे सगळं काही आहे ना, ते सगळं जसं जसं ज्ञान व्हायला लागतं ना, तसं तसं आपोआपच होतं. आपोआपच आपण तसे बदलत जातो. आपोआपच आपण तसं त्या मार्गावर चालायला लागतो. आपोआपच आपल्यामध्ये हे जे सगळे बदल आहेत ते व्हायला लागतात. संत महात्मे आपण पाहतो ना, त्यांची आयुष्य कशी असतात. आपण ते अशी चरित्र वाचलेली आहेत आतापर्यंत त्यांची. त्यांच्याकडनं आपण बोध घेत असतो. हा त्यांचा अनुभव आहे संत महात्म्यांचा. कारण ते आत्मसाक्षात्कारी आहेत. त्यांना आत्म्याचं दर्शन, त्यांचा साक्षात्कार झालाय. जेव्हा त्यांना आत्मा दिसतोय, जेव्हा त्यांना खरं स्वरूप कळलं, जेव्हा त्यांना आध्यात्मिक जगत समजलं, मृत्यूचं रूप कळलं, तेव्हा दुःख राहिलंच नाही. त्यांची स्थिती बघा कशी आनंदमय स्थिती आहे. कुठल्याही परिस्थितीत किती संकट जरी त्यांच्यावर आली, तरी ते अविचल अवस्थेत आहे. त्यांचं बघितलं तुम्ही, आतून त्यांना काही फरकच पडला नाही. बाहेरून जे घडतं ते नाहीसं झालं. बाहेरचं प्रारब्ध आपोआप सौम्य झालं, सोपं झालं. आणि त्यांचं जे आयुष्य आपण जी बघितली ती का आहेत तशी, ते का इतकं प्रेम करतात सर्वांवर, का एवढा समभाव आहे, त्यांचं असं दैवी आयुष्य का आहे? कारण त्यांना तो अनुभव येतोय, ते अनुभवतायत, ते जगतायत ते आयुष्य. आणि ते जगत आणि ते समोर जेव्हा पाहतायत तसं त्यांना जगत जाणवतंय, आपोआपच त्यांच्या कृती तशी घडतीये. म्हणजे बघा, आपल्याला जेव्हा ते दिसेल, तेव्हा मुद्दामून काही आपल्याला हे ज्ञान होईल, आपल्याला माहिती होईल की असं असं आहे. आपण आतापर्यंत समजत होतो ते सगळं भ्रम होता, ते सगळं खोटं होतं, अज्ञान होतं, अविद्या होती, माया होती आणि ती आपल्याला फसवत होती. पण खरं प्रत्येक गोष्टीचं स्वरूप हे आहे. हे जेव्हा समजेल, तसं दिसायला लागेल, आणि मग त्या क्षणी काय करावं लागणार आहे वेगळं, आपण तसे बनत जाऊ आपोआपच. म्हणून हे जे गुण आहेत ना, ते आपोआप उतरायला लागतात. लक्षात घ्या, हे काही मुद्दामून काही करायची हे गुण असं कोणी काही करूच शकत नाही. पहिली प्रथम महत्वाचं आहे की कोणी कोणाला काही सांगितलं तर कोणीही तसं वागत नाही. जर तो आईने सांगितलं तर त्यांच्यावर विश्वास आहे, श्रद्धा आहे. गुरुनी सांगितलं, वडिलांनी सांगितलं, तर एक वेळ त्या गोष्टी एखादी व्यक्ती करेल. पण जोपर्यंत स्वतःला पटत नाही, स्वतःला त्याचं महात्म्य कळत नाही, जोपर्यंत स्वतःला त्याची जाणीव होत नाही, तोपर्यंत कधीही आपण तिथे प्रवृत्त होत नाही. कदाचित 1-2 दिवस होऊ, मग ते सोडून देतो आपण. पण जेव्हा आपल्याला पटतं की हे आवश्यक आहे, हे महत्वाचं आहे, हेच खरं आहे, हे जेव्हा स्वतःला पटतं, तेव्हा आपोआपच आपली कृती तशी घडायला लागते आणि आपण तसे बनत जातो. म्हणून हा जो मार्ग आहे ना, आपण सांगायचं असतं नुसतं दुसऱ्याला की हे असं असं आहे. त्याला पटवायला जायचं नाही, त्याच्याशी भांडायला जायचं नाही. देव आहे नाही आहे भांडायचं नाही. याचं कारण हे आहे, कारण तो त्याच्या नजरेतनं बघतोय जग.
त्याला जे खरं वाटतंय ते तो सांगतोय, त्याचं काही चुकीचं नाहीये, कारण त्याची जाणीव ती आहे, त्याची देहाची जाणीव आहे. त्यामुळे त्याला फक्त देहच दिसतायत, त्याला फक्त जगतच दिसतंय, त्याला परमात्मा दिसत नाहीये, कारण त्याला माहिती नाहीये, त्याला ज्ञान झालेलं नाहीये, त्याला जाणीव नाहीये तेवढी. म्हणून तो त्याच्या जाणीवेतून ते जगत बघतोय, त्याच्यासाठी ते सत्य आहे, ते तो बोलतोय. आपण जर त्याला सांगू की हे असत्य तर तो फक्त कोरडा वादविवाद होईल. आपण आपली गोष्ट सांगतोय, कारण आपण जे पाहतोय ते तो पाहत नाहीये, आपल्याला जे ज्ञान झाले ते त्याला झालेलं नाहीये. त्याला होईल, याचा अर्थ तो कोणीतरी तुच्छ व्यक्ती आहे वगैरे असं काही नाहीये. काही जेव्हा काळानंतर त्याच्यावर कृपा झाली, त्यालाही ज्ञान होईल, तोही तसंच बघेल. पण सध्या त्याची तेवढी जाणीव नाहीये विकसित. म्हणून मग आपण जेव्हा एखाद वेळी एखाद्या गोष्टीचं वर्णन करतो, आपल्याला जे दिसतं, आपल्याला जे जाणवतं, आपण ते सांगत असतो. संत महात्म्याने जे लिहिलेली आहे तेवढी संपदा, अभंग रचना, ती कशासाठी का केली आहे? कारण त्यांनी ते स्वतः अनुभवलं, पाहिलं, मग त्यांना वाटलं की सगळ्यांना कळावं. आता एखादा आपल्याला अनुभव आला की आपल्याला तो पडताळून पाहावासा वाटतो. बघा, जेव्हा अनुभव येईल आणि तुम्ही जेव्हा संत संपत्ती संपदा वाचाल, हे ग्रंथ वाचाल, साहित्य वाचाल वेगवेगळं, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे, हा तर मला येणारा अनुभव आहे, अरे हे तर मला माहिती आहे, अरे हे तर मी अनुभवतोय, अरे हे तर मला दिसतंय. म्हणजे विचार करा की हे सगळं नुसतं वाचायच्या गोष्टी नाहीये. हे कशासाठी आहे ज्ञान, कशासाठी एवढी माहिती हवी आहे? कारण जेव्हा तो अनुभव येईल तेव्हा आपण भांबावून जाणार नाही, घाबरून जाणार नाही, किंवा आपल्याला असं नाही वाटणार की अरे आता दुसरं असंही होऊ शकतं की पहिला साक्षात्कार होतो आणि मग नंतर कळतं. आधी सुरुवातीला कळत नाही की काय पाहतो आपण. पण जेव्हा आपली मनाची तयारी असते, जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं की साक्षात्कार होणार आहे, दर्शन होणार आहे, तो दिसणार आहे आत्मा, तर जेव्हा तो प्रत्यक्ष परमात्मा दिसेल, तेव्हा अशी आता बघा ना काय अर्जुनाची अवस्था झाली. तो तर त्यांच्या बरोबर होता, त्यांचा सखा आहे, त्यांचा पार्षद आहे, असं असताना सुद्धा तो त्याची अवस्था गर्भगळीत झाली, त्याचे हातपाय कापायला लागले, तो घाबरून गेला. मग आपल्यासारख्यांची काय गत आहे? म्हणूनच आहे की हे जे गुण वगैरे आपण आता बघतो आहोत ना, त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत की त्या आपल्यामध्ये उतरणाऱ्या आहेत. पण त्या कुठल्या गोष्टी आहेत, मग आपल्यावर किती उतरल्या आहेत आणि आपल्यामध्ये किती आलेल्या आहेत, त्याच्यावर आपली प्रगती किती झाली आहे. आपल्या प्रत्येकाची असते. आपण प्रत्येक वेळी काहीतरी थोडीशी उपासना करतो आणि मग म्हणतो मला काय मिळालं, किंवा आता माझ्यात काय बदल झाला, किंवा माझ्यात आता काय आध्यात्मिक माझी उन्नती झाली, किंवा मी आता कुठल्या पायरीवर आहे, किंवा मी किती पुढे गेलेलो आहे. हे आपल्याला थोडंसं झालं तरी बऱ्याच वेळा वाटतं की मी खूप मोठा शहाणा आहे, मोठा मी पोचलेलो आहे, असंही प्रत्येकाला अनेकांना वाटतं. वाटणं चुकीचं नाहीये, काही ते वाटणं साहजिकच असतं. पण आपण एकच गोष्ट नजरेसमोर ठेवायची नेहमी, की एक मोठीच्या मोठी शिडी अगदी आकाशापर्यंत गेली आहे, म्हणजे आकाश म्हणजे अमर्यादित गेलेली आहे, आणि ती एवढी मोठी शिडी आहे, आणि त्या प्रत्येक शिडीवर असंख्य जीवात्मे उभे आहेत. आपण एक एक मार्ग, एक एक वरती शिडी चढत चाललोय, एक एक पायरी टप्प्याटप्प्याने वर वर चाललोय, आपण उन्नत होतो. तर आपल्या खाली अनेक जीवात्मे आहेत, अनेक पायरींवर. आपल्या वरही अनेक आहे, आपल्या वरती उच्च अवस्थेला पोचलेले अनेक आहेत जीवात्मे, अनेक महात्मे आहेत. आपली एक आता अवस्था आहे, आपल्याला हे प्राप्त होत आहे, याचा अर्थ कोणी आपण श्रेष्ठ आहोतच, कारण आपल्यावर भगवंतांची कृपा आहे. पण म्हणून हुशारून जायची गरज नाहीये की आपण खूप मोठे कोणतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहोत. भगवंत भक्तवत्सल आहे, त्यांचं तुमच्यावर विशेष लक्ष आहे, ते कृपा करता आहेत, पण अनेकांवर केलेली आहे यापूर्वी, आणि ते आपल्या वरच्या पायरींवर आहेत. हे लक्षात ठेवलं ना की कधीही अभिमान येत नाही, कधीही अहंकार येत नाही, कधीही स्वतःला आपण खूप एक्स्ट्रा मोठं होऊ शकतच नाही. आणि खाली बघितल्यानंतर सुद्धा असं वाटतं की अरे पूर्वी मी इथे होतो. मग आपल्याला आपली अवस्था आठवते, मग आपण खालच्यांना मदत करतो वर येण्यासाठी, की तेव्हा मी असाच होतो, तेव्हा मी असाच विचार करत होतो, पण आता मी वेगळा विचार करतोय, कारण आता मी ते सगळं पाहिलंय, अनुभवलंय, मला मिळालंय. तर ते ह्यांनाही मिळालं पाहिजे असं वाटायला लागतं, आणि मग आपोआपच तसं घडायला लागतं. म्हणून अशा नजरेसमोर कायम एक शिडी ठेवायची आध्यात्मिक, की अशा अनेक पायऱ्या आहेत आणि आपण आपली एक पायरी आहे, पण आपण योग्य मार्गावर आहोत, आपण योग्य मार्ग चालत आहोत, हे फक्त मनात खात्री बाळगायची. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपण कधीही डगमगत नाही, आपण अविचलित राहायला लागतो. आणि म्हणून अशा वेळी या सगळ्या गोष्टी आहेत, या जेव्हा यायला लागतील त्याचा अर्थ समजून जा की तू आपली होते. आता हे जे गुण आहेत ना, मी पटकन सांगते, कारण आता निर्भयपणा, सत्वशुद्धी आणि आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, हे संन्यासी व्यक्तीचे गुण आहेत. 4 आपले आश्रम, एक ब्रह्मचारी, एक गृहस्थाश्रमी, एक वानप्रस्थाश्रम आणि एक आहे संन्यासाश्रम. तर आपले हे आपल्या जीवनाचे 4 भाग केलेले आहेत. आपण जेव्हा विद्या घेतो तेव्हा आपण त्या ब्रह्मचारी आश्रमात असतो, लग्न झालं की गृहस्थाश्रमी बनतो, मग काही काळ जातो, मुलं मोठं होतात, मग वानप्रस्थाश्रम येतो, आणि त्यानंतर मग शेवटी सगळ्यातनं बाजूला व्हायची वेळ येते, तो संन्यासाश्रम आहे. तर याच्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. आता ह्याच्यातले
निर्भय, सत्वशुद्धी आणि आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन. जर संन्यासी व्यक्ती असेल आणि जर तो निर्भय असेल, त्याला एकटंच राहायचंय, त्याने सगळी आसक्ती सोडून दिली आहे. तो जर घाबरट असेल, तो जिकडे जाईल तिथे घाबरायला लागेल, तो राहूच शकणार नाही एकांतामध्ये, एकटा कुठे मिळेल तिथे. त्याच्यात पहिला गुण निर्भयपणा असला पाहिजे, की मी एकटा आहे, मी कुठेही राहीन, कसाही राहीन. जर तो नसेल तर काही अर्थच नाहीये, मग संन्यासी म्हणायला त्याला काही अर्थच नाहीये. सत्वशुद्धी म्हणजे विधी विधानांचं पालन. आता संन्यासासाठी अनेक नियम सांगितले, ते नियम आपण पाळू शकू का? आता स्त्रियांशी बोलू नये, नंतर त्यांना वेगवेगळ्या गोष्टी, कसं झोपायचं जमिनीवरती, नंतर कशा आवश्यकच गोष्टी हरे घ्यायच्या. कृष्णा माताजी, आवाज येत नाही. आवाज नाही येते का? हरे कृष्ण, सर्वांना येत नाहीये? येतोय माताजी आवाज. तुम्ही माताजी ना, बऱ्याच वेळा असं होतं माताजी, कधी कधी नेट इकडे तिकडे होतं ना, थोडा आवाज मध्येच थांबतो. तर तुमचं नेट पाहिजे, तुम्ही असं बाहेर येऊन पहा, परत आत या, मग बघा म्हणजे चालू येतोय का. आणि सर्वांनाच नाही आला ना तर सांगा, माझ्याही काही गडबड असू शकते, कारण आपण सर्वजण शेवटी आपल्या घर बसून अभ्यास करतोय ना, त्याच्यामुळे. येतोय येतोय. येतोय ना? हा. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हा, कमी येतोय का? बरोबर. ठीक आहे, ठीक. ठीक आहे, सगळ्यांनी माईक बंद करा. हा, तर पहिलं बघा, निर्भयपणा महत्वाचा आहे. सत्वशुद्धी म्हणजे नियमांचं पालन. एक मिनिट, कोणाचं? माझाच इश्यू येतोय मला. एकच मिनिट थांबा. हा, ठीक आहे, मलाच माझा आवाज ऐकायला येतो. अच्छा, ओके, थँक्यू. हरे कृष्ण. तर नियमांचं पालन करणं किती कठीण आहे. आपल्यावरती एक नियम घातला, असं वागा तसं वागा, तर आपण नाही वागू शकत, कारण आपण सवयीचे गुलाम आहोत. आपलं ठरलेलं असतं आयुष्य, आपण तसंच वागत असतो. आणि म्हणून संन्यासाला सत्वशुद्धी, विधिविधानानुसार पालन करणं आवश्यक आहे. तर हा गुण यायला पाहिजे, हळूहळू चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन. आता हा जो व्यक्ती असतो संन्यासी, तो आपण स्वतः काही करत नाही, अन्न पण शिजवायचं नाही असं सांगितलंय. तर घरोघरी जाऊन जेव्हा भिक्षा मागितली जाते, तेव्हा त्यांच्याकडनं काही घेताना त्यांना ज्ञानाचं काहीतरी कण द्यायला पाहिजे. त्यांना काहीतरी थोडंसं त्या गृहस्थाश्रमी व्यक्तींना कृष्ण भावनामृत द्यायला पाहिजे, त्याला भगवंताबद्दल 4 शब्द सांगितले पाहिजे. ते जे काही आपल्याला देतायत ते गृहस्थाश्रमी लोक शिजवतायत, बनवतायत, शिधा जे काही तुम्हाला देतायत, किंवा काय जे आता प्रत्येकाचे ते नियम वेगवेगळे आहेत, त्याच्यात मी काय आता पडत नाहीये. पण ते काही देतील, त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना ज्ञानाचं काहीतरी दान करू शकता, 4 शब्द सांगू शकता त्यांना. तर म्हणून आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन. आता जे दान आहे, आत्मसंयम आहे, हे गृहस्थाश्रमीचे आहे, कारण ते पैसे कमवतात, ते गृहस्थाश्रमी आहेत, ते कुटुंब चालवतात. त्यामुळे अशा वेळी आपण जे पैसे कमवतो ते सत्प्रात्री दान द्यायचं. लक्ष्मी चंचल आहे, त्यामुळे ती एका ठिकाणी राहत नाही, त्यामुळे तिला योग्य वाट करून द्यायची. जर करून दिली नाही तर ती निघून जाते. आणि अशा वेळी म्हणून सत्पात्री सांगितलंय. दुसऱ्याला दारूची बाटली देणं किंवा एखाद्याला पैसे दिले, त्याने दारूची बाटली विकत घेतली, तर हे तमोगुणी दान आहे. नंतर मला लोकांनी मोठं म्हणावं म्हणून पण दान दिलं जातं. माझे पेपरात फोटो यावे, मी सगळीकडे सोशल मीडियावर असावं म्हणून जे केलं जातं ते रजोगुणी आहे. आणि जे चित्तशुद्धीसाठी आणि कर्तव्य म्हणून केलं जातं ते सत्वगुणी दान आहे. आणि याच्या पलीकडे जे दान आहे ना, भगवंतांसाठी केलेलं. मी माध्यम आहे, मी करणारा नाहीये, मी कोणीही नाहीये, फक्त तू आहेस परमात्मा. जे काही मी करतोय ते तुझी सेवा आहे. मी माध्यम आहे, फक्त माझ्या मार्फत ते पोचवलं जातंय. पोहोचवणार तू आहे, कारण तू मालक आहेस, तू स्वामी आहेस. मी फक्त तुझा दास आहे, मी माध्यम आहे, माझ्या मार्फत तू पोहोचवतोयस. तर ही जी भावना आहे ना, तर ती खरंच ते दान आहे जेव्हा दिलं जातं. त्यात देणेपणाचा काही विचारच नसतो, देण्याचा विचारच नाहीये, तरी ते दान आहे. तर अशा रीतीने सात्विक, राजसिक, तामसिक 3 प्रकारचं दान आहे. आणि शुद्ध सत्वात्मक दान भगवंतांसाठी केलेलं. मग तुम्ही भगवंतांची कुठल्याही पद्धतीने तुम्ही काही देता, मंदिराला देता, किंवा तुम्ही तिथे काही ग्रंथ विकत घेतले, त्याच्या प्रकाशनाला मदत केली, त्याच्या वितरणाला मदत केली. बघा, इथे कशाची काही कोणावर जबरदस्ती नसते. ज्याला जमेल, ज्याला शक्य असेल, ज्याची इच्छा असेल, त्याला तो जे जमेल तसं खारीसारखी मदत करू शकतो. आता इथे उपस्थित राहून ऐकणं हे पण सेवाच आहे, हे पण दानच आहे. लक्षात घ्या, आपण आपला काही वेळ देतोय, हेही महत्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहे ना, असं काही निश्चित नाहीये, जे ज्याला जमेल तसं करायचंय. आता ह्याच्यामध्ये आत्मसंयम, स्वतःवर नियंत्रण असणं महत्वाचं आहे. बघा, आपले जे घोडे आहेत ना, ते जर घोडे, आपली इंद्रिय जर इकडे तिकडे पळत सुटली चारी दिशांना, तर आपल्या रथाला ते कुठल्या खड्ड्यात नेऊन घालतील, कुठल्या दरीत नेऊन घालतील, काही सांगता येत नाही. आता जर तुम्ही एखादी गाडी घेतली आणि गाडीत बसलात आणि त्याचे जर ब्रेक फेल असतील,
तर ती गाडी कुठे घेऊन जाईल? ती स्वतःही पडेल खड्ड्यात, 4 लोकांना पण त्याच्याबरोबर घालेल आणि तुम्हाला तर घालणारच आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा गाडीत बसता तेव्हा तुम्ही आधी बघता की नाही की माझी गाडीचे ब्रेक ठीक आहे, सगळी चाललंय व्यवस्थित. तुम्हाला ती ताबा हवा ना, त्या स्टेअरिंगवर ताबा हवा ना, तरच ती गाडी तुम्ही म्हणाल तिकडे जाईल. तुम्हाला जायचंय बाजारात आणि गाडी घेऊन गेली भलतीचकडे, तुम्हाला तर चालणार आहे का? तुम्हाला बाजारात जायचंय तर गाडीने बाजारातच गेलं पाहिजे. म्हणजे ते जे स्टेअरिंग आहे ते तुमच्या नियंत्रणाखाली असलं पाहिजे. मग ही आपली गाडीच आहे ना, इंद्रिय ही त्याचे घोडे आहेत. मग ते घोडे जर आपल्या नियंत्रणाखाली नसतील आणि इकडे तिकडे जर धावत सुटले असतील तर तुम्हाला ते खड्ड्यातच घालणार आहे, तुमचा विनाशच करणार आहेत. असे घोडे काय कामाचे आहेत? असा रथ काय कामाचा आहे? अशी गाडी काय कामाची आहे जी तुम्हाला जाऊन खड्ड्यात घालणार आहे? मग तेच आहे ना, मग अशी हीच ती परिस्थिती आहे इथे. म्हणून स्वतःवर नियंत्रण पाहिजे, इंद्रियांवर नियंत्रण पाहिजे आणि ते आपण नाही आणू शकत. आपण जेव्हा भगवंतांची प्रार्थना करतो तेव्हा ते आपल्याला मदत करतात, त्यांची अंतरंग शक्ती मदत करते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांची गरज आहे, त्यांच्या शक्ती. म्हणून भवसागरात ते यावे लागतात हात द्यायला. कारण तुम्ही बघा, तुम्ही एक विचार करा, आपल्याला संयम संयम शक्य नाहीये. तुम्ही मनात ठरवलं मी आता अमुक करणार नाही, तर 50 वेळा विचार येईल की मला अमुक करायचंय. तुम्ही जर विचार करा की हा विचार मी मनात आणणार नाही, करून बघा, मग प्रत्येक क्षणी तुमच्या मनात तोच विचार येईल. म्हणजे कसं आहे की तुम्ही जे ठरवता ते करूच देत नाही ते मन, कारण ते तुमचं तसं म्हटलं तर शत्रू आहे, तुमच्या विरोधी आहे. मग त्याला चुचकारून तुम्हाला मित्र बनवावं लागेल, त्याची समजूत काढून त्याला मित्र बनवावं लागेल. मग त्याच्यासाठी मदतीची भगवंतांच्या शक्तीची गरज आहे, त्याला आकर्षून घेण्यासाठी, त्याला गोडी लावण्यासाठी, त्याला रमवून टाकण्यासाठी. म्हणून आत्मसंयमाला नियामक तत्वाचं तरी आधी पालन करा. ते केल्यानंतर आपोआपच सर्व काही होऊन जाईल, आपोआपच सोपेपणाने. त्यानंतर येतं वेदाध्ययन, हा ब्रह्मचारीसाठी आहे. कारण अभ्यास जो आपण ब्रह्मचारी म्हणजे आधीच करतो ना पहिल्या अवस्थेमध्ये. त्यानंतर येते तपस्या. आता तपस्या म्हणजे काय? की कायिक तप आहे, वाचिक तप आहे, मानसिक तप आहे, शरीराने केलं जातं. म्हणजे अत्यंत तपाचरण ऍक्च्युअली कृष्णांसाठी केलेलं कर्म हे तपच म्हणायचं. तप म्हणजे कसं केलं जातं की आपल्या शरीराला त्रास दिला जातो, असं वेगवेगळ्या परिभाषा आहेत, पण हे चुकीचं आहे खरं म्हटलं तर. ज्या हृदयात परमात्मा राहतो त्या शरीराला काय त्रास देऊन करायचंय? म्हणून त्याच्यासाठी कुठेही इथे असं काही सांगितलेलं नाहीये. म्हणून त्यानंतर तपस्या म्हणजे आपलं वागणं जे आहे ना ते नियमबद्ध असलं पाहिजे, साधेपणा असला पाहिजे, अहिंसा काया वाचा मने. मनातूनही कोणाचं वाईट चिंतायचं नाही, तोंडातूनही कोणाला त्रास होईल, त्याच्या मनाला इजा होईल असं काही बोलायचं नाही. अहिंसा अशी आहे. सत्य, सत्य याचा अर्थ काय आहे? सत्य बदलत जातं पण परमसत्य एकच आहे. सत्य कसं बदलतं? आता माझी जी जाणीव आहे, मी ज्या दृष्टीने जगाकडे पाहते ते जग माझ्या दृष्टीने खरंय, दुसरी व्यक्ती त्याच्या दृष्टीने जगाकडे पाहते. ते मग त्याच्या दृष्टीने जे सत्य आहे ते त्याच्या दृष्टीने सत्य आहे. आता एखाद्या छोट्या मुलाला सांगितलं आईने की अरे बागुल बुवा आहे बाहेर, जाऊ नको काळोखात. तिला वाटतं आईला वाटतं की ह्याने काळोखात जाऊन धडपडू नये, किंवा एकट्याने कुठे जाऊ नये, म्हणून त्याला ती भीती दाखवते आणि सांगते, त्याचा आईवर विश्वास आहे, आई सांगते ते खरंय. मग तो म्हणतो की हा अच्छा अच्छा बागुल बुवा आहे बाहेर. तर त्याला ते पटलेलं आहे लहान असताना. आणि मग तो आपल्या मित्रालाही सांगतो, अरे तुला माहितीये का बाहेर ना अंधारामध्ये एक मोठा बागुलबुवा असतो आणि मग तो तिथे असतो, हा तू जाऊ नको. आता हे त्याने भाबडेपणाने सांगितलेली गोष्ट ही, भले तो तिकडे बागुलबुवा नाहीये, पण ते असत्य होऊ शकत नाही, कारण त्याच्या दृष्टीने ते सत्य आहे. जगत पण आपण जे पाहतो भौतिकतेने पाहतो तेव्हा आपल्या दृष्टीने ते भौतिक असतं, पण दुसरी व्यक्ती आध्यात्मिक नजरेने बघताना तिच्या दृष्टीने ते आत्म्याचंच रूप असतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? सत्य बदललं, पण बदललं म्हणजे म्हणून परमसत्य एकच आहे, सर्वत्र परमात्मा. लक्षात घ्या. कारण आपला टप्पा कसा आहे, आधी आपल्याला वाटतं की मी देह आहे. देह आहे कसं वाटतं, तर मी म्हणते माझं नाव अमुक तमुक आहे. आपली नावं टाकली आहेत ना आपण आता, मी अमुक आहे. आपल्याला हाक मारली की आपण ओ देतो. तर कोण आहे, कोणाला हाक मारतात? आपल्या देहाला हाक मारतात. आपल्या आत्म्याला नाव नाही येते, आपल्या आत्म्याचं नाव नाहीये, देहाचं नाव या जन्मापुरतं आहे. पण ते मारल्यानंतर आपल्याला लगेच ओ देतो, कारण आपल्याला माहितीये की ती मी आहे व्यक्ती. ते आपल्याला आता मनामध्ये ठसलेलं आहे. आणि जेव्हा अशा अवस्थेमध्ये असतो तर ते देहाभावावर आपण असतो, देह खरा वाटत असतो. मग नंतर हे जेव्हा हे भगवद्गीता वाचतो तेव्हा आत्मज्ञान होतं की मी देह नाहीये, मी आत्मा आहे. मग आपण आरशात बघताना बघतो, अरे हो हो बापरे, हा जो दिसतोय तो मी नाहीये, हे मी राहतोय याच्यामध्ये तात्पुरता, याच्या आत कोणतरी आहे, तो मी आहे, तो आत्मा आहे, हे कळतं. मग हे कळल्यानंतर समजायला लागतं की सगळीकडे आत्माच आहे. जसा मी जीवात्मा आहे तसं दगडात आहे, झाडात आहे, पशुत आहे, पक्षी आहे. आतापर्यंत बघत होतो की हा पक्षू आहे, हा पक्षी, हा कुत्रा आहे, हा एक रस्त्यामध्ये चालताना हा दगड पडलेला आहे, हे झाड आहे बाजूला, हा माणूस माझ्या बाजूने चाललाय, किंवा ही मोठ्याच्या मोठी बिल्डिंग आहे.
किंवा आजूबाजूला डोंगर दऱ्या जे जे काही तुमच्या बाजूला आहे ते आपण तसं पाहत होतो. पण एकदा ही नजर बदलली, एकदा सत्य बदललं, की आता काय दिसतंय? तर आता सर्वत्र आत्मा दिसतोय. मग पुढच्या पायरीवर गेल्यावरती कळतं, अरे प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे. मग माझ्याही आहे, मग प्रत्येकाच्याही आहे. मग असं होता होता मग अशी वेळ येते की सर्वत्र तो परमात्माच भरून राहिलेला आहे. हे टप्प्याटप्प्याने दादा मग हा सत्य हे आहे परमसत्य, की त्याच्याशिवाय जगात काहीच नाहीये. बघा म्हणजे असं आहे सत्य म्हणून परिभाषा या प्रत्येक सापेक्ष असतात या गोष्टी. नंतर क्रोधातून मुक्तता. आता आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, नाही मिळाली की राग येतो. आणि त्याग त्याग म्हणजे मनातून त्याग केला पाहिजे. बाहेरून त्याग करून हिमालयात रानावनात जाण्याची काहीच गरज नाहीये. हिमालयात गेलं, रानावनात गेलं आणि मनातून सारखा आपल्या घरातल्या लोकांचं आता काय झालं असेल, माझं संसाराचा विचार जर मनात असेल तर त्याला त्याग म्हणत नाही. आणि त्याग खरं तर करायचाच नाहीये, कारण आपलं काहीच नाहीये, मी मालकच नाहीये. बघा आधी कसं असतं की आधी आपण एखादी गोष्ट देतो तेव्हा आपल्याला वाटतं वा 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 वा, मी त्यागी आहे, माझी एक गोष्ट आवडीची मी दिली. अरे पण देणारे आपण आहोत कोण? आपण या जन्मात फक्त वापरतोय. जसं हॉटेलमधल्या गोष्टी वापरतो. हॉटेलमधलं सामान, हॉटेलमधली खुर्ची तुम्ही त्या हॉटेल मालकाला परवानगी न देता विचार देऊन टाकू शकता का कोणाला? त्यातली एखादी गोष्ट उचलली आणि देऊन टाकली आणि म्हटलं की वा वा वा, मी दान केलं, मी मोठा दानी आहे. अरे तू हॉटेलमधली वस्तू दुसऱ्याच्या मालकीची देऊन टाकतोयस, तर तू कसं काय दानी झालास? पण आपल्या बघा म्हणजे कसं जेव्हा आपल्याला कळतं की अरे हे सगळं तर वापरायला या जन्मापुरतं आहे आणि मी देणारा कोणीच नाही, कारण मालक दुसराच आहे. मग असं असल्यावरती मग आपण त्या भावनेने जगायला शिकतो. याने त्यांचं काहीच होत नाहीये. इथे आपल्यालाच फरक पडतो, कारण मग आपण असा आपोआपच अलिप्त व्हायला लागतो. मन शांत राहायला लागतं. इतके दिवस आपण जे अडकलेलो आहोत आसक्तीत आहे, वियोगाची भीती वाटतेय, प्रत्येक ठिकाणी विवंचना, चिंता, भीती याने भरून गेलेलं मन हळूहळू शांत व्हायला लागतं. आणि जेव्हा आपण सगळ्यातनं अलिप्त आपण सुटायला लागतो, अलिप्त व्हायला लागतो जे चिकटलेले आहोत. आणि म्हणून त्याग असा नाहीये, त्यागाची परिभाषा प्रत्येकाची बदलत जाते अध्यात्मात. मग शांती, दोष काढण्याच्या दुसऱ्या, अरे कोणाचा दोष? तुम्ही परमात्म्याचा दोष काढणार आहे? जर तो आहे सर्वत्र तितका यायला लागतो. मग सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, सुरुवातीला ते आत्मे आहेत आणि मग परमात्माच सर्वत्र आहे. मग लोभ लोभ कशाचा? आता साठवायचं किती? घेऊन तर जायचं नाहीये डोक्यावर, पुढच्या जन्मात येणार नाहीये यातलं काहीही. मग जे काही येणार काय आहे बरोबर, आपल्या बरोबर राहणार कोण आहे? तर परमात्मा केवळ राहतो, गुरु केवळ, त्यांची कृपा केवळ राहते. बाकी काय राहणार आहे? कुटुंबीय आत्ता प्रेम करतात, ते आहे आपले प्रेमाचे, पण जेव्हा मृत्यू होतो तेव्हा कोणीही बरोबर येत नाही. एकट्यालाच मार्ग चालावा लागतो, हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्याला जर एकट्याने मार्ग चालायचा तर त्याची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. नाहीतर आयत्या वेळ आल्यानंतर एकटं व्हायची वेळ की काय म्हणजे काय अवस्था होईल, ती दयनीय अवस्था, की पुढेही जाऊ शकत नाही, मागेही येऊ शकत नाही. आणि अशा वेळी मध्ये अडकून पडायला होतं आणि ते अडकून पडू नये म्हणून भगवद्गीता आहे. सौम्यता, विनयशीलपणा, नम्रता असली पाहिजे, दृढ निश्चय. एक दिवशी केलं अटेंड लेक्चर, दुसऱ्या दिवशी कंटाळा आला, जाऊ दे, असं नाही व्हायला पाहिजे खरं तर. आणि होत असेल तर ठीक आहे, शेवटी एक वेळ असते ती यावी लागते, ती वेळ आल्यावरच सर्व काही प्राप्त होतं. पण दृढ निश्चय ठेवला पाहिजे की जे माझ्यासाठी चांगलं आहे, ते इतरांसाठी चांगलं आहे, ते मी करणार. उत्साह पाहिजे, असं उत्साहाने भारलेलं असलं पाहिजे. आणि क्षमा, दुसऱ्याने काही केलं ना, माझ्यासाठी वाईट केलं जरी असलं तरी काहीतरी मी मागच्या जन्मी त्याचं वाईट केलंय ना, म्हणून तसं घडतंय. हे जेव्हा मनामध्ये कळतं तेव्हा आपण शांत राहतो. ठीक आहे, चला झाली, फिट्टूस झालं आपलं, झाली परतफेड, चला संपला विषय. आणि हा का करतोय असं हेही लक्षात येतं की काहीतरी मी कदाचित केलं असेल याला, म्हणून असं घडतंय. पण शुचिता येतेच. अरे परमात्म्याचं मंदिर आपल्या हृदयात तो आहे, मग आपोआपच आपण तसं वागायला लागतो. आणि द्वेष कोणाचा करणार आणि सन्मान कोणाचा? आता तुम्हाला जर कोणी चांगलं म्हटलं तर कशाला चांगलं म्हणतायत? तुमच्या देहाला चांगलं म्हणतायत, तुमचा मान करतायत, तुमच्या देहाचा मान करतायत. मग अशा वेळी तो आपला आत्म्याचा आतमध्ये आत्मा आहे ना. आता बघा, आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, आता एखादी व्यक्ती कोणीतरी आपल्याला चांगलं म्हटलं तर आपल्याला लगेच आपण वा वा, मी आपल्याला लगेच असं थोडं आपली गर्वाने छाती फुगते. आणि कोणी वाईट म्हटलं की लगेच राग येतो आपल्याला, हा काय म्हणून मला बोलतोय. पण जेव्हा आपल्याला हळूहळू समजायला लागतं तेव्हा आपोआपच आपली ज्या वृत्ती स्थिर व्हायला लागते की कोणी काही म्हटलं की परिणाम व्हायचा कमी होतो. एकदम एका क्षणात होईल असं नाहीये. एवढे काय कोणी एका क्षणात साधू भावावर पोचत नाही. थोडा थोडा राग येतो, पण आधी जो यायचा ना, एवढं चिडायचो, तो कमी होतो, कमी कमी होतो, तो जातो. हळूहळू लक्षात येतं आपल्या की आपण आता प्रतिक्रिया देत नाही आहोत आणि तरी शांत राहतोय, समाधानी राहतोय. त्यामुळे समाधानाचे क्षण वाढायला लागतात आयुष्यात. आणि म्हणून हे सगळं गरज आहे. म्हणून हे सर्व दैवी गुण आहेत हे, आणि ही येतात आपोआप आपल्यामध्ये. पुढची साईड माताजी. हा जरा मोठा होता म्हणून जरा समजावून सांगितलं.
हरे कृष्ण माताजी. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानैचाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. हे पार्थ, हे पृथापुत्रा, दंभ, दंभ म्हणजे अहंकार, दर्प म्हणजे उर्मटपणा. आता आपण उर्मटपणाने बऱ्याच वेळा उर्मटपणाने दुसऱ्याशी बोलतो. नंतर अभिमान, अभिमान खोटा अभिमान, देहाचा अभिमानाबद्दल बसलेले की मी देह आहे. तर हा जो आहे तो अभिमान. क्रोध, बघा क्रोध कसा आहे, एखादी आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडली ना की आपल्याला राग येतो. कारण मन म्हणतं की मला अमुक पाहिजे, मग नाही मिळालं राग आला. मग मन म्हणतं असं वागलं पाहिजे, नाही वागलं राग आला. मन अपेक्षा करतं की अमुक अमुक व्यक्तीने माझ्याशी असं असं वागलं पाहिजे, मग तसं नाही ती व्यक्ती वागली तर राग आला. म्हणजे कसं आपण मन जसं इच्छा करतं त्या जर पूर्ण झाल्या नाही की राग येतो. मग राग का येतोय तर मनाच्या इच्छेमुळे. मग आपोआपच मन शांत व्हायला लागलं की क्रोधही कमी होणार. पारुष्यमेवच, पारुष्य म्हणजे काय, कठोरपणा, उग्रपणा. जेव्हा आपल्या मनामध्ये या सगळ्या वाईट भावना असतात तेव्हा आपण दुसऱ्याशी एकदम कटू वागतो, कठोर वागतो. आणि म्हणून ते नाही वागलं पाहिजे. पारुष्य. अज्ञानम चाभिजातस्य, अज्ञान म्हणजे काय, बघा अज्ञान, अज्ञान म्हणजे काय आहे शेवटी. आता माहिती तर आपल्याकडे भरपूर आहे, जगाची माहिती खूप आहे, पण त्याला ज्ञान म्हणत नाही. अज्ञान म्हणजे स्वतःविषयीचं ज्ञान. तुम्ही जे शिकलात त्या इतर गोष्टींबद्दल शिकलात, की ही गोष्ट कशी वापरायची, ही गोष्ट कशी तयार होते, या गोष्टीचं महत्व काय आहे, या गोष्टीचं स्थान काय आहे. आणि अशा रीतीने आतापर्यंत शाळा, कॉलेज, महाविद्यालय, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिग्री घेताना हे सगळं शिकवलं गेलंय. पण खरं ज्ञान स्वतःबद्दलच आहे. मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलोय, माझं खरं स्वरूप काय आहे, हे देहाचं काय आहे, देह तर बदलतोच आहोत ना, इतके वेळा बदलून आलो आहोत आतापर्यंत. मग मी आत राहणाऱ्याबद्दल, आपल्या स्वतःबद्दल माहिती पाहिजे ना, जो कधीही बदलत नाहीये, जो नेहमीच असतो आहे. जे कपडे फेकले जात आहेत ते म्हणजे मी आहे का, फाटलेली वस्त्र आपण आतापर्यंत टाकली ते आपण होतो का, आपण आत राहणारे होतो ना. आपण आणि ती वस्त्र हे वेगळी आहोत की नाही, तसं देह आणि आपण हे वेगळे आहोत. आणि म्हणूनच आहे ना हे अज्ञान आहे. आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे, ते काहींची जी जन्म, काहींची स्वभावच आसुरी असतो. आणि काही जण असतात ते हे बदलत असतं. लक्षात घ्या, तुम्ही काय खाता, काय पिता, कोणाबरोबर राहता, तुम्ही काय ऐकता, यांचा परिणाम आपल्यावर होतो. तसे आपण बनत जातो. म्हणून आपली संगती पण महत्वाची आहे. आणि असुरी लोकांच्या बरोबर राहिलो तर आपण असुरीच बनणार आहे. आता आपल्याला जर एखाद्याला भक्तीची मनात इच्छा असेल आणि जर त्याचा मित्र आला आणि म्हणाला, अरे काय टाइमपास आहे, चल आपण जाऊ आता पिकनिकला, किंवा चल जाऊ हॉटेलमध्ये जाऊ, किंवा चल फिरायला जाऊ, तर ती व्यक्ती एका क्षणात मग हा ठीक आहे चल चल, हे काय जाऊ दे, एवढं काय महत्वाचं आहे. हे बदललं आपलं मन. म्हणजे आपलं मन अजून एवढी श्रद्धा स्थिर झाली नाही आपल्यामध्ये, त्यामुळे कोणीही आपल्याला बदलू शकतं. पण जेव्हा श्रद्धा स्थिर होईल तेव्हा तुम्ही त्याला थांबवू शकता. रे थांब, जायचंय का, चल मी येतो, पण 5 मिनिटं बस, चल आपण हे आता एवढं ऐकू भगवद्गीता, 1 तास तू ऐक, मग चल येतो तुझ्या बरोबर, जाऊ फिरायला. मग जर तो 1 तास बसला, त्याने ऐकलं, त्याच्यावर किती परिणाम होतो हे आपल्या हातात नाहीये, ते त्याच्या हातात आहे. आता त्याच्यावर पण त्याने ऐकलं, त्याचा 1% एक थोडासा जरी फायदा झाला तर ठीक आहे, आणि मग जाऊ. म्हणजे माझंही असं नाही की माझं ऐकणं नाही झालं, चल मग आपण आता जाऊया. म्हणजे तुझंही मग अशा वेळी असं त्याने तुम्हाला बदलवण्याऐवजी तुम्ही त्याला बदलवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून हे जे सगळे असुरी लोक आपल्या आजूबाजूला वावरत आहे, आपण त्यांच्या पगड्याखाली येता कामा नये. पुढची स्लाइड. म्हणून चांगले गुण जोपासले पाहिजे. आपल्याला वाटतं ना की एखाद्याने आपल्याशी कसं वागावं, आपण तसं त्याच्याशी वागलं पाहिजे. अरे तू, आपण कसेही वागतोय, हाडतूड करतोय, तुच्छपणाने वागवतोय, आणि आपण म्हणतोय की त्याने मला मान द्यावा. अरे कसं देईल असं कोणी, तुम्ही जर तसं वागाल तरच एखादी व्यक्ती तुमच्याशी तसं वागेल. त्याच्यामुळे आपल्याला जसं वाटतं लोकांनी आपल्याला जसं वागवावं, आपण तसं प्रत्येकाशी वागलं पाहिजे. म्हणजे आपली वागणूक तशी असली पाहिजे. दैवी संपद विमोक्षाय निबंधायासुरी मता माशुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. आता हे का गरजेचं आहे, तर जे दिव्य गुण असतात, जे देवांचे गुण असतात, जे सत्वगुणी आहेत, ते मोक्षदायक असतात, तुम्हाला चांगल्या मार्गावर ठेवतात, तुमचं अधःपतन होऊ देत नाही, स्खलन होऊ देत नाही, पतन होऊ देत नाही, तुम्हाला खालच्या पायरीवर ढकलून देत नाही. बघा आपण ज्या शिडीवर आहोत, आपण जिथे आहोत तिथे राहिलं पाहिजे आणि वर चढलं पाहिजे. खाली गर्तेत जाण्यात काय सुख आहे का, एकदा उच्च अवस्था अनुभवली की मग खालच्या अवस्था त्याच्यापेक्षा हीन असतात. मग तुम्हाला खालच्या अवस्थेत येऊन जगावं लागलं तर ते काही चांगलं आहे का. मग अशा वेळी आपल्याला असे गुण आपल्याला मदत करतात वर
उन्नत होण्यासाठी, शिडीत चढण्यासाठी. म्हणून ते मोक्षदायक असतात. आणि आसुरी गुण बंधनात टाकतात, ते खाली खेचतात, ते तुम्हाला शिडीवरनं खाली ढकलतात, तुम्हाला खड्ड्यात टाकतात, तुमचं वाईट करतात, तुम्हाला खालच्या योनीमध्ये टाकतात, वृक्ष योनी, पशुपक्षी योनी. अरे एक जन्म गेला वाया, जेवढं आयुष्य आहे तेवढं. संधी आली होती दाराशी पण सोडून दिली. म्हणून तू काळजी करू नको, तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. पुढची स्लाइड माताजी. द्वौ भूत भूत सर्वो लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरश प्रोक्त आसुरम पार्थ मे शृणु. बघा या जगामध्ये सत्वरज तम यांच्याशिवाय नाहीये काही. सत्वरज तम अगदी कणाकणात आहेत. प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन, तीन नावं आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला. आता एवढे शोधही लागलेले आहेत. मग तीन जण सर्वत्र आहेत, त्यांच्यापासूनच सर्व काही निर्माण झालेलं आहे. मग असं जे आहे तर ते सत्वगुणी आहेत ते दैवी आहेत, आणि रजतम गुण आहेत ते आसुरी आहेत. बघा गुणांपासूनच हे दैवी आणि आसुरी हे दोन्ही तयार झालेले आहेत. मग अशामुळे जगात दोनच प्रकारचे आहेत, एक दैवी सत्वगुणी आणि रजतम गुणी ते आसुरी. म्हणून यापूर्वीच मी तुला दैवी गुण आपण पाहिले, कारण ते आवश्यक आहेत. आणि जसं आपण अध्यात्म मार्गावर चालायला लागतो, जसं ज्ञान व्हायला लागतं, तसं आपोआपच हे गुण आपल्यात यायला लागतात. आपोआप तुम्हाला काही करावं नाही लागत, 1% पण नाही करावं लागत, आपोआप येतात. कारण ते तसं तुमच्या तसं ज्ञानामुळे आपोआपच ते ज्ञानामुळे घडतंय. हे लक्षात ठेवायला, माहितीमुळे घडतंय. कळली एखादी गोष्ट, माहिती आपल्याला कळलं की आपोआपच तसं आपण वागायला लागतो, आपण हळूहळू शहाणे होत जातो. आणि मग आता माझ्याकडून आसुरी गुणांचं वर्णन ऐक. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. प्रवृत्तींच, एकच मिनिट हा. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचं चापि नाचाचारो न सत्यंतेषु विद्यते. आता आसुरी प्रवृत्तीचे लोक कसे असतात, आता ते बाजूच्या चित्रात तुम्ही बघितलंय की त्यांच्यामध्ये हे दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, अज्ञान असतं. त्यामुळे ते व्यसनाधीन होतात आणि त्यांना कळत नाही की काय योग्य आहे काय अयोग्य आहे. आता हे जे पिल्यानंतर रोज सवय लागली, चटक लागली की कालांतराने लिव्हर खराब होणार आहे. लिव्हर खराब झालं की असायटीस होणार आहे, पोटात पाणी होणार आहे, त्यामुळे मृत्यू होणार आहे, आपले हातपाय कापणार आहे, आपण दारूचे गुलाम होणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला अनेक आजार होणार आहेत. ते दारू मिळावी म्हणून आपण लोकांना लुटायलाही कमी करणार नाही आहोत, आपली संपत्ती त्याच्यामध्ये जाणार आहे. हा जो पुढचा परिणाम आहे त्याचा विचारच करत नाहीत. आणि म्हणून काय करावं काय करू नये हे लोक जाणत नाहीत. आता त्याचे शुचिरभूतपणा नाही, दारू पिल्याने पडलेत कुठेतरी. आता हे उदाहरण दाखल मी सांगतेय. सदाचार, चांगलं आचरण नाहीये त्यांचं. आता काय बुद्धी भ्रष्ट झाली तर काय होणार आहे, मग आचरण कसं असणार आहे. आणि सत्याचं त्यांना काही हेच नसतं, काही देणं घेणंच नाहीये. ते काहीही करायला कमी करत नाहीत. पुढची स्लाइड. आता हे सर्वांना माहितीच आहे, ते काही समजवण्याची गरज नाहीये. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतं किमन अन्यत काम हैतुकम. आता असे लोक काय म्हणतात, हे जगत सगळं खोटं आहे, निराधार आहे, आणि परमेश्वर म्हणून मी कोणी ओळखतच नाही. कोण आहे परमेश्वर, कुठे आहे परमेश्वर, दाखव मला. असं अनेक लोक भेटतात, नास्तिक असतात. त्यांना कारण त्यांनी पाहिलं नाहीये, त्यांना कल्पना नाहीये, त्यांची चूक नाहीये याच्यात. बघा त्यांना तसं जगत दिसतंय, त्यांना परमात्म्याचा अनुभव आला नाहीये, त्यांना आत्म्याचा अनुभव आला नाहीये. ते फक्त देह बघतायत, ते फक्त भौतिकतेत आहेत म्हणून त्यांची ती भावना आहे, आणि तसं ते जग पाहतायत म्हणून तेच सांगतात ते. कारण मग समजून जा की ते देहभावावर आहेत, ते परमेश्वर मानतच नाही. कुठे आहे, आपल्याला म्हणतात दाखवा. तुम्ही मोठे म्हणताय भगवान कृष्ण भगवान कृष्ण किंवा भगवद्गीता, आम्ही काय मानत नाही असं. आणि ते म्हणतात केवळ हे जग कसं चाललंय की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे चाललेलं आहे, आणि मग त्याच्यामुळे त्याच्याशिवाय दुसरं काही कारण नाहीये. म्हणून नवीन नवीन गर्भ निर्माण होतात, आणि मग त्याच्यामुळे या जगाची एक संततता चाललेली. त्यात परमेश्वराचा काय भाग आहे, कोण आहे परमेश्वर, असं त्यांना वाटतं. पुढची स्लाइड. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माण क्षयाय जगतो हिताः. आता असा निष्कर्ष काढला त्यांना. आता असं वाटतं की नाहीच आहे कोणी, हे सगळं चाललंय जगात, सगळे देह आहेत, ते फक्त देहाकडेच बघतायत. आणि मग असं जर त्यांनी ठरवलं, त्यांना कळलं, तर शेवटी स्वतःचा नाश पण करतात. आणि असे आसुरी लोक तुम्ही बघा ना, आता काय चाललंय जगामध्ये, हेच ते आसुरी लोकच आहेत. जगाचा विनाश करण्यासाठी त्यांचं चाललंय, अहितकारी आणि उग्र कर्म त्यांची चालली आहे जगामध्ये.
आता हे सगळे अणुबॉम्ब निर्माण झाला, एकमेकांवरती हल्ले करतायत, युद्ध करतायत, हे अहितकाळी असुरी लोक आहेत. पुढची स्लाइड माताजी. काममाश्रित्य दुष्पूरम दंभमानमदान्विताः मोहात गृहीत्वा सद्ग्राह्यान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. आता यांच्यामुळे आपल्याला पण त्रास होतोय, यांचा परिणाम आपल्यावर पण होतोय. आता युद्धाचा परिणाम बघितला, सगळे भाव वाढलेत, नंतर सगळं तेलाचा प्रॉब्लेम आहे, इंधनाचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सगळीकडे अशी म्हणजे आर्थिक परिस्थिती सगळ्या सगळ्या देशांची पण सगळं बिघडून गेलेलं आहे. आता काय सगळ्या प्रत्येक देशात काय परिस्थिती आहे, प्रत्येक दुसऱ्याचा शत्रू झालेला आहे, सगळीकडे भांडाभांडी चालली आहे, मारामारी चालली आहे, सगळा गोंधळ चाललेला आहे सर्वत्र. तर हे आसुरी लोक कधीही तृप्त न होणाऱ्या, कारण त्यांच्याकडे सगळं आहे पण तरी त्यांना ते पुरेसं नाहीये, त्यांना अजून हवंय, दुसऱ्यांचं पण हिरावून घ्यायचंय, स्वतःचं आहे ते आहेच, दुसऱ्यांवरही लक्ष आहे. आणि मग अशा वेळी ते कधी तृप्त न होणाऱ्या अशा कामाचा किंवा इच्छांचा आश्रय घेतात. आणि गर्व आहे ना, मी मोठा आहे, शाणा, खोटी प्रतिष्ठा आहे आणि मद आहे मोठा, कारण ते परमात्म्याला मानत नाही, स्वतःलाच परमात्मा मानतायत आणि मग अखंड बुडून गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ते मोहित होऊन अनित्य गोष्टीमुळे आकर्षित होतात आणि त्याच्यामुळे वाईट कर्म करायला ते काय वाटेल ते करतात. पुढची स्लाइड माताजी. आता हा जो कलिपुरुष होता ना, तर त्याला हाकलवून दिलेलं परीक्षित राजाने. आणि मग त्याने कुठे राहिला तो, तर तो म्हणजे हे जे 4 सांगितलेले आहेत ना गोष्टी, मद्यपान, अवैध संबंध, जुगार, मांसाहार, इथे कलीचं वास्तव्य आहे. जेव्हा त्या केल्या जातात तेव्हा तिथे कली उपस्थित होतो. चिंताम परिमेयाच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम अन्यायेनार्थ संचयान. आता इंद्रिय तृप्ती करणे ही मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे, असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना आता एखादी गोष्ट मिळवायची आहे, मग ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तिचाच विचार, मग ती मला कशी मिळेल याची सतत चिंता आणि अमर्याद चिंता, मरेपर्यंत चिंता. जे काही मिळालं ते पुरेसं नाहीच आहे. जो समाधानी व्यक्ती असते त्याला जे काही मिळतं, जे घर आहे तर ठीक आहे, समाधानी राहतो. आता जे एखादं मिळणारी गोष्ट सहजपणे तर ठीक आहे, पण धडपड किती करायची, शक्ती किती लावायची, आयुष्य असंच वाया घालवायचं का चिंता करण्यात आणि त्या सगळ्या पूर्ण मला एखादी गोष्ट हवी आहे तिच्या मागे लागून अख्खा जन्म वाया घालवायचा का. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत ह्या चिंतानी ग्रासलेलं असतं. शेकडो हजारो पाश, शेकडो हजारो इच्छा, मला हे हवंय, मला ते हवंय, म्हणजे त्यांना कधीही समाधान नाहीये. ज्यांच्याकडे आहे सगळं काही, अजून हवंय, शेजाऱ्याकडे आहे ना म्हणून मला हवंय. कामक्रोध परायण झालेली, इच्छा पूर्ण झाल्या नाही की मग राग, मग त्या इच्छामुळे मग असे हे सगळे आसुरी लोक आहेत. मग त्यांना वाटेल त्या मार्गाने ते धनसंचय करतात, मग त्यांना कशाचेही विधिनिषेध नाही, लुटायला पण कमी करत नाहीत लोकांना. पुढची स्लाइड माताजी. आता हे सगळं आजूबाजूला घडणारच आहे, आपल्या आजूबाजूला कलियुगात हेच चाललंय सर्वत्र. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदमस्तिदम अपि मे भविष्यति पुनर्धनम. माताजी पुढची स्लाइड लावा. हा याचाच अर्थ याच्यात आहे म्हणून मी लावा म्हटलं. ते वाचण्यापेक्षा मी तुम्हाला समजावून सांगते काय आहे ते. बघा, असा मनुष्य काय विचार करेल की माझ्याकडे पैसे मला आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, पण मला अजून पाहिजे, माझी योजना आहे, मला अजून पैसे, म्हणजे मला जमेल तेवढे पैसे मी गोळा करणार आहे, जिथून मिळेल तिथून मी गोळा करणार आहे, मी कोणाचा विचार करणार नाहीये. आणि माझी योजना आहे आणि मी अधिकाधिक संपत्ती प्राप्त करेन. माझ्याकडे भरपूर पैसा आहे पण पुढे ते वाढत जायला पाहिजे. मग तो म्हणतो हा माझा शत्रू आहे, तो माझा शत्रू आहे. मग अशा वेळी तो आपले पैसे लावतो आणि त्याला आधी मारायचा प्रयत्न करतो. आणि मग तो मारला जाईल, हा मारला जाईल, मी सर्वांचा ईश्वर आहे कारण माझ्याकडे पैसा आहे ना, मी काही करू शकतो. म्हणजे तो स्वतःलाच ईश्वर समजायला लागतो. मीच भोगताय, मी पूर्ण आहे, मी शक्तिशाली आहे, कारण पैशाच्या जोरावर मी काही करू शकतो, मी खरा सुखी आहे. अरे पण हे सुख आहे का? दुसऱ्यांना त्रास देऊन मिळवलेलं खरं सुख होऊ शकतं का? जे आहे त्या समाधान न मानता अधिकाधिकाची अपेक्षा ठेवणं हे सुख होऊ शकतं का? पण त्याला वाटत असतं की तो सुखी आहे कारण त्याच्याकडे पैसा आहे ना. मग तो म्हणतो पैसा आहे तर मी पैसा घालेन, यज्ञ करेन, मी लोकांना दान देईन, मी खूप मोठा आहे, सगळ्यांनी मला मानलं पाहिजे आणि मी खूप मौज मजा करेन कारण पैसा मिळालाय मला भरपूर. अशा प्रकारे हे यांना अज्ञान असतं. आता आजूबाजूला असाच विचार करणारे लोक आहेत. आणि म्हणून बाजूला हिरण्यकशिपू आहे, कंस आहे, रावण आहेत, हे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत. पुढची स्लाइड माताजी. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः
प्रसक्ता काम भोगेषु पतंती नरकेषु चो. आता जेव्हा असे करतात लोक तेव्हा काय होतं, आपण का करायला नाही पाहिजे, असं का नाही वागायला पाहिजे. अनेक चिंता, प्रत्येक क्षणी चिंता लागून राहिली, कारण पैसे कमवले, नुसतं कमवून कसं, ते सांभाळले पाहिजे ना. मग त्याच्या रक्षणाची चिंता, मग ते पैसे आपले कोणी चोरून देणार नाही ना. मग तिजोऱ्या करा, त्याला टाळी लावा मोठी मोठी, रात्री झोप पण लागत नाही शांतपणे. कोणी माझ्यावर हल्ला करेल, माझी सगळं धन चोरून नेईल. आणि अशा वेळी मग रात्रंदिवस चिंतेने ग्रासून टाकल्यात, बीपी वाढतं, हृदयाचे आजार होतात. म्हणजे पैसे कमवलेत पण त्याचा उपभोग घेण्याची शक्तीच नाहीये शरीरामध्ये. अशी परिस्थिती होते. आणि मग मोहजालामध्ये बद्ध झालेले असे मृत्यूनंतर पण नाग होऊन तिकडे आपल्या ह्याच्यावरती राहतात. म्हणजे जी संपत्ती वगैरे गाडलेली असते ना, तिथे ते असतात. कारण ते संपत्ती सोडतच नाहीत, मृत्यूनंतर पण सोडत नाही. अरे काय करायची ती आता, ते सोनं नाणं काय करायचं आता, त्या नागाला काय गरज आहे त्याची, तेव्हाही ते तिथेच राहतात वेडा घालून. म्हणजे इतकी आसक्ती त्या सोन्यामध्ये, पैशांमध्ये. अरे माती आणि ते समान आहे सोनं महत्वाचं, पैसे आहेत त्याला किंमत, पण आहे तेवढी आहे, ठीक आहे. पण नंतर काही ते बरोबर सोनं नाणं सगळं सारखंच असणार आहे, काही येणार नाहीये बरोबर आपल्या. आणि मग नरकामध्ये पतित होतात, कारण वाईट कामं केली की वाईटच भोगावं लागणार आहे. पुढची स्लाइड माताजी. आता ही शिशुपालाची गोष्ट आहे, मी पटकन सांगते तुम्हाला, तुम्हाला माहिती असेल. पण याच्या मागे एक गोष्ट आहे. जय आणि विजय हे जे आहेत ना, ते भगवान विष्णूच्या वैकुंठ धामाचे द्वारपाल आहेत आणि ते पार्षद आहेत भगवंतांचे. त्यांचं रूप पण त्यांच्यासारखंच आहे. तर एकदाची गोष्ट आहे, सनकादी जे सनातन 4 कुमार आहेत ते त्यांना भेटायला आले वैकुंठात. तर दारावर अडवलं त्यांना आणि थांबायला सांगितलं. तर त्यांना राग आला. आता ही सगळी परमात्म्याची योजना आहे. आपण इथे विचार करतो एवढे कुमार आहेत, तर त्यांना कशा राग येईल, ते तर महान आहेत ना, म्हणजे आता ते तर ज्ञानी आहेत. मग असं असताना का, आता ही सगळी परमात्म्याची योजना आहे, त्याची लीला आहे, त्याची क्रीडा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग त्यांनी त्याला शाप दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही 3 योनींमध्ये जन्म घ्या, राक्षस योनीत. आणि अशा वेळी भगवंतांची किती कृपा, प्रत्येक वेळी भगवंतांना स्वतःशी तुल्यबलच लढायला पाहिजे ना कोणतरी, त्यांना काय लुटुपुटीचेच लढायचंय. पण प्रत्येक वेळी भगवंतांनी त्यांना मारलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या हाती मृत्यू झालेला आहे. तर अशा वेळी हे जे शिशुपालाची गोष्ट आहे ना, तर मग त्यांना शाप दिला त्या कुमारांनी, जय विजय यांना, द्वारपालांना वैकुंठाच्या. आणि मग 3 जन्म त्यांना राक्षसाचे घ्यावे लागले. तर सत्ययुगामध्ये ते हिरण्याक्ष, वराहांनी त्याचा वराह अवतार घेऊन त्यांना मारलेला आहे विष्णूंनी. त्यानंतर हिरण्यकश्यपू, कयाधू त्यांची पत्नी आहे, भक्तराज प्रल्हादाचे पिता, तर ते विजय आहेत. आणि मग त्यांनी नरसिंह अवतार घेऊन त्यांना मारलेलं आहे. मग त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण, तर त्यांना भगवंतांनी मारलेलं आहे, भगवंतांनी त्यांच्याशी लढाई केली आहे. मग द्वापार युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्त्र. तर हा जो शिशुपाल होता तो वसुदेवाची बहीण आहे, तिचं नाव सुतासुभा होतं. आणि दमघोषा छेदी राजा होता, त्यांचा पुत्र आहे. तर त्याला 4 हात आणि 3 डोळे होते. तर तो जेव्हा झाला तेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याला बघितलं आणि मग त्याला ते टाकून देणार होते. पण आकाशवाणी झाली आणि ते म्हणाले की तुम्ही याचं पालन पोषण करा, हा बलवान होणार आहे उद्या. मग अशा वेळी ज्याच्या स्पर्शाने याचा 1 डोळा आणि 2 हात गळून पडतील, त्याच्याद्वारेच त्याचा मृत्यू होणार आहे. मग त्याची आई काय करायला लागली, सर्व राजे वगैरे त्याला बघायला यायचे, कारण वेगळाच होता ना तो, आणि आकाशवाणी झाली होती. मग राजे आले की प्रत्येकाच्या हातात ती त्याला द्यायची, त्याच्या मांडीवर ठेवायची. मग मग ती बघायची. तर एक दिवशी बलराम आणि कृष्ण आले, तर त्यांच्या कृष्णांच्या मांडीवर ठेवता क्षणी त्याचा 1 डोळा आणि 2 हात गळून पडले. मग तिला कळलं आता ह्यांच्या हातूनच मृत्यू आहे याचा. मग तिने गयावया केली, त्यांची प्रार्थना केली आणि त्यांनी सांगितलं प्लीज असं. म्हणजे आता भक्ता एवढी गयावया आणि प्रार्थना, भगवान तर द्रवणारच आहेत ना. ते म्हणाले ठीक आहे, मी 100 अपराध होईपर्यंत थांबेन, आणि 100 अपराध झाले तर मात्र मग काय त्याची गय करणार नाही. तर मग ती म्हणाली ठीक आहे, ती आनंदी झाली लगेच. अरे वा, आता यांनी सांगितलं ना, मग आता आईचं मन असतं ना शेवटी. मग अशा वेळी मग नंतर असे त्याला मग कशाचीच, म्हणून श्रीकृष्ण शांत असायचे तो अपराध करायचा तेव्हा. मग त्याने कशाचीच तमा ठेवली नाही. ते जय विजय जे आहेत, दंतवक्त्र आणि शिशुपाल, ते त्यांचे द्वारपाल आहेत खरं म्हटलं तर. मग अशा वेळी ते अपराध तो करायला लागला पण तरी ते मौन राहायचे. मग त्याचा अत्याचार करायला लागला. मग जेव्हा जरासंधाच्या वधानंतर जेव्हा राजसूय यज्ञ सुरू केला युधिष्ठिराने, तर तेव्हा प्रथम श्रीकृष्णांची पूजा केली. तर त्याला लगेच राग आला, श्रीकृष्णांची का प्रथम पूजा करायची. पण तो लगेच त्यांना वाटेल ते बोलायला लागला. सगळ्यांनी थांबवलं, सगळे धावून गेले. पण श्रीकृष्णांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले शांत राहा, तुम्ही काही करू नका. अनेक लोक उठून गेले त्या यज्ञातून, ज्यांना ऐकवलं नाही श्रीकृष्णांबद्दल हा बोलतोय.
आणि मग असं होता होता तो अद्वा तद्वा बोलायला लागला. श्रीकृष्ण शांत बसून होते आणि मग बसता बसता मग हळूहळू होता होता त्याचे जेव्हा 100 अपराध झाले, मग त्यांना वास्तव्याची कल्पना दिली. बघ आता तुझे 100 अपराध झालेले आहेत, आता तुझी काही गय नाहीये, आता लक्षात ठेव. पण तरीही तो त्याचं ते काय नाही, त्याने चालूच ठेवलं आपलं वागणं. मग त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा वध केलेला आणि त्याला उत्तम गती, त्याच्यातनं एक ज्योत बाहेर आली आणि ती त्या भगवान श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये विलीन पावली. आता इथे हा जो आहे ना, बळीराजाची अशीच गोष्ट आहे. तर प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र बळीराजा हा श्रेष्ठ मानला जातो. हा बली प्रतिपदा जी दिवाळीला असते ना, तर त्याने आत्मनिवेदन भक्ती केलेली आहे. तर तो असुरांचा सम्राट होता. पण जेव्हा तो त्याचा महत्वाकांक्षा वाढायला लागली, मग तेव्हा वामन अवतार घेऊन भगवंत आलेले आहेत. तर त्याला ढकलून दिलं ना खाली, ते सुतलामध्ये, सुतल, अतल वितल सुतल तलातल. कुणाचं चालू आहे प्लीज बंद करा मला प्लीज. मी हे सगळं ना बोलते, मग मला आठवतच नाही मी काय बोलते. तर हे आपले 7 आपण राहतो ना आता पृथ्वीवर, आपल्या खाली 7 लोक आहेत. त्याला सप्त पाताल म्हणतात. ते आहेत अस्तित्वात. आणि ते अतल आहे, तिथे मयासुराचा पुत्र राहतो बल नावाचा, तो मायावी आहे. त्याच्यानंतर वितल आहे, तिथे शिवाचा हाटकेश्वर अवतार गणांसह ते राहतात. तिथे सगळ्या सोन्यांचा साठा आहे. नंतर सुतलामध्ये हा बळीराजा राहतो, जो भक्त श्रेष्ठ आहे. त्याने आत्मनिवेदन भक्ती केली, तिथे समृद्धी आहे, तिथे शांतीपूर्ण वातावरण आहे. म्हणजे पातालात नाहीये, नरक यातना वगैरे म्हणतो आपण त्या वेगळ्या आहेत. हे पातालाचं सांगते. तलातलामध्ये मयासूर राहतो, महातलामध्ये सगळे कद्रू वंशीय सर्प राहतात. त्यानंतर रसातल आहे, रसातलामध्ये दैत्य राहतात. आणि शेवटी पाताल आहे. पातालात नागलोक म्हटलं जातं त्याला, त्यात वासुकी राजा राहतो. आणि तो फार सुंदर आहे नागलोक जो आहे तो, आणि तो खूपच तिथे सर्व समृद्धी आहे. अरे आपल्या खाली हे 7 लोक आहेत, पाताल, सप्त पाताल. तर अशा रीतीने हा जो शिशुपाल आहे ना, मी गोष्ट पटकन सांगितली कारण आपल्या मनात अनेक प्रश्न असतात ना. आता ते जय विजय राजे आहेत त्याचे द्वारपाल, विष्णूंना किती प्रिय होते, त्यांच्यासारखंच रूप आहे त्यांचं, त्या द्वारपालांचं. तर मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये असलेल्या परमपुरुष भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. तो भगवंतांचा द्वेष करायचा, ते चित्र आपण बघतोय, त्यांनी सुदर्शन चक्र टाकलंय त्याच्यावरती, आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. पुढची स्लाइड माताजी. पण ही शेवटी लक्षात ठेवायचं, भगवंतांची लीला आहे, त्यांची क्रीडा आहे, सर्व त्यांच्या योजनेनुसार घडतंय. पुढची स्लाइड. ते द्वेष करणारे, म्हणजे दुसऱ्यांचं वाईट चिंतणारे, क्रूर, ते काहीही करायला कमी पुढे मागे पुढे पाहत नाही, नराधम, नरामध्ये अधम आहेत, त्यांना मी चिरकालासाठी, म्हणजे चिर म्हणजे तुम्ही मोजूही शकणार नाही, अशा काळासाठी भवसागरातील विविध आसुरी योनीत टाकीत असतो. पुढची स्लाइड माताजी. हे कौंतेया, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधम, अधम म्हणजे अत्यंत वाईट, म्हणजे अत्यंत कनिष्ठ, अत्यंत निपित्तर, अशी जी अत्यंत नीच अशा गतीला प्राप्त होतात, अत्यंत खालच्या गतीला प्राप्त होतात. पुढची स्लाइड माताजी. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्मादे तत्रयं त्यजेत. म्हणजे काम म्हणजे इच्छा. बघा, इच्छा सर्वांचं मूळ आहे, आपल्या मनात येणाऱ्या विविध इच्छा. आणि इच्छा पूर्ण झाल्याने की राग येतो, आणि मग ते इच्छाने आपण गोळा करतो गोष्टी, मला हे पाहिजे ते पाहिजे, आणि मग लोभ वाढत जातो, त्यांची इच्छा, त्याच्याबद्दलचा मोह वाढत जातो. म्हणून काम क्रोध लोभ इच्छा त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून येणारा राग, आणि ज्या इच्छेने गोळा केलेल्या गोष्टी आणि त्यांचा वाढणारा लोभ, त्यांच्याबद्दल वाढणारी आसक्ती, ही नरकात जाण्याची 3 द्वारे, ही दारं उघडतोय आपण नरकात जाण्यासाठी. म्हणून प्रत्येक ज्याच्याकडे बुद्धी आहे, ज्याला चांगलं काय वाईट काय हे कळतंय, त्याने यांचा त्याग केला पाहिजे. बघा, इच्छा येते जाते, एखादी गोष्ट मिळाली खाल्ली बिघडत नाहीये त्याच्यामध्ये, पण आपल्याला कळलं पाहिजे की इच्छा आहे, आपल्या मनात येते, ती वारंवार येते. एवढी जरी जाणीव झाली तरी पुरेसं आहे, की आपल्या मनामध्ये काय चाललंय हे समजलं तरी खूप पुरेसं आहे. कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो, म्हणजे आत्म्याला वाईट गती मिळते, आपल्याला खाली ढकलून दिलं जातं, म्हणजे खड्ड्यात पडण्यासारखं आहे, दरीत पडण्यासारखं आहे, अशी अवस्था आहे. पुढची स्लाइड माताजी. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या, मनुष्य म्हणजे जो ज्याला मन आहे, जो सतत मनाने विचार करतो आहे,
नरकाच्या यातना सांगितल्यात. यातना कोणाला हव्यात आणि चिरकाळासाठी, म्हणजे त्याचं काय तुम्ही आता आपण घड्याळावर 5 मिनिटं 10 मिनिटं असं नाहीये. तर तो काळ किती प्रदीर्घ असेल हे सांगता पण येणार नाही. या 3 द्वारातून म्हणजे तिकडे जाण्यासाठी ही दारं उघडतात. त्यातून जो सुटला त्याने ही दारं बंद केली तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर म्हणजे आत्मदर्शन किंवा स्वतः कोण आहोत खरं काय आहे त्यासाठी कार्य करतो. कारण धडपड आता कळलं हे वाईट आहे, आपण आपल्याला यातना मिळणार आहेत, आपल्याला दुःख मिळणार आहे, आपल्याला पीडा होणार आहेत, असं कळल्यानंतर कोण जाईल का दारातून? त्या जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत चाललंय. मग अशावेळी तो त्या दारं बंद करून टाकतो, ती ती जी काम क्रोध लोभ आहे ती. आणि मग आपली जी धडपड आहे तो कुठे लावतो? तर आत्मसाक्षात्कारासाठी, कधी मला परमात्म्याचं दर्शन होईल. आणि मग क्रमशः म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्याने परमगती, उत्तम गती, सर्वश्रेष्ठ गती प्राप्त करतो आणि आध्यात्मिक जगतात तो प्रविष्ट होतो. पुढची स्लाइड माताजी. यशास्त्रम विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतीम. आणि जो शास्त्र विधींचा त्याग करतो, चुकीचं वागतो, स्वतःच्या लहरी पण मनाला येईल तसं वागायला लागतो, त्याला कधीही सिद्धी मिळत नाही. कारण शेवटी मन तुम्हाला फसवतं, तुम्हाला ते खड्ड्यात टाकतं. मग त्याच्यानुसार जर आपण वागायला लागलो, नियमांचा जर त्याग केला तर ते आपल्याला कधीही सिद्धी देणार नाही, पूर्णत्व देणार नाही, त्याच्यामुळे दुःखच मिळणार आहे. मग सुख कधी मिळूच शकणार नाही आणि परमगती वाईटच गतीला नेणार आहे. म्हणून मन हे आपला सर्वाधिक मोठा शत्रू आहे. कारण तो आपल्याला फसवत असतो, आपल्याला तो खड्ड्यात टाकायला कधीही तयार असतो. म्हणून मनाला मित्र बनवणं महत्वाचं आहे, मनाला गुंतवून टाकणं महत्वाचं आहे, मनाला नामजपामध्ये गुंतवणं महत्वाचं आहे, मनाची तयारी केली पाहिजे. म्हणून परमगती यामुळे प्राप्त होत नाही. पुढची स्लाइड माताजी. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहारसी. म्हणून काय केलं पाहिजे? म्हणून आलं की याच्यात सार सांगितलेलं आहे, याचा निष्कर्ष सांगितलाय. म्हणून मनुष्याने जे शास्त्रात सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये जे सांगितले नियम ते आपल्यासाठी चांगले आहेत. बघा, एखादी गोष्ट विष आहे हे जर कोणी आपल्याला सांगितलं तर आपण ते खाऊन पाहायला नकोय. म्हणजे आपल्याला जर एखादी व्यक्ती म्हणते आणि आपला तिच्यावर विश्वास आहे की ही गोष्ट चांगली नाहीये, ह्याच्यामध्ये विष आहे, तर आपण ते खाऊन पाहणार आहोत का? आणि स्वतः अनुभव घेऊन पाहणार आहोत का? मग शास्त्रात जे सांगितलंय की जे करू नये ते आपल्यासाठी हितकारक नाहीये हे ते त्यांना कळलेलं होतं, म्हणून त्यांनी लिहून ठेवलंय. मग प्रत्येक गोष्ट चुकीची आहे पाहूनच त्याचा अनुभव घेऊनच पाहिलं पाहिजे, विष पिऊनच पाहिलं पाहिजे असं नाहीये. म्हणून त्यांनी जे विधीत सांगितलंय त्यानुसार कार्य काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे जाणलं पाहिजे. चुकीचं काय आहे, वाईट आणि चांगलं काय, माझ्यासाठी चांगलं काय, माझ्या हितासाठी चांगलं काय, तर हे जाणलं पाहिजे. आणि हे जाणून कर्म केलं पाहिजे. जर तसं कर्म केलं, कारण हे इतरांनी सगळं स्वतः पाहिलेलं आहे, स्वतः यातून गेलेले आहेत, म्हणून शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे. म्हणून ते जे आहे ते आपल्याच हितासाठी आहे, आपल्या चांगल्यासाठी आहे. आणि म्हणून जर आपण केलं तर आपली उन्नती होणार, कारण चांगलंच होणार आपलं, जर त्याचं पालन केलं तर. कारण त्याचं पालन नाही केलं तर ते वाईट घडू शकतं आपलं. पुढची स्लाइड माताजी. तर म्हणून हे महत्वाचं आहे, आपलं अधःपतन होऊ नये, आपण गर्तेत जाऊ नये, नरक यातना भोगाव्या लागू नयेत किंवा आपली आध्यात्मिक उन्नतीत अडथळा येऊ नये, म्हणून आपल्याला हे आसुरी गुण रज आणि तमोगुण कमी करावे लागतील. आणि हळूहळू सत्वगुणाकडे कसं जाता येईल? तर आपल्या तीनही गुण आहेत, लक्षात घ्या. पण जो जास्त असतो गुण, ज्याचा पगडा जास्त असतो त्याचं महत्व असतं. म्हणून सत्वगुणाचा पगडा वाढला पाहिजे. म्हणून सात्विक आहार, सात्विक आचरण, सगळं काही सात्विक तप केलं पाहिजे. देवी देवता पण सात्विक, राजसिक, तामसिक आहेत. त्या तुम्हाला काहीतरी देतात त्या सगळ्या राजसिक आहेत. धन संपत्ती, जे तुम्हाला आता जी भूतप्रेत योनींची जी उपासना केली जाते, ह्याला मारा त्याला मारा, वशीकरण, मारण, मोहन, जारण, षटकर्म आहेत, ते सगळं तमो गुणी देवता आहेत. आणि सत्वगुणी देवता तुम्हाला ज्ञान प्रदान करतात. आणि म्हणून प्रत्येकाचे 3 प्रकार आहेत. बलाचे 3 प्रकार आहे, शक्तीचे 3 प्रकार आहे, जपाचे 3 प्रकार आहे, तपाचे 3 प्रकार आहेत. अगदी काही घ्या, कुठलीही गोष्ट घ्या, कारण सत्व रज तमाशिवाय जगात काहीच नाहीये. या 3 मूलभूत गोष्टी आहे, सर्व काही त्यांच्यापासून बनलेलं आहे. म्हणून आपल्याला ते सत्व म्हणजे काय, रज म्हणजे काय, तम म्हणजे काय, या तिघांच्या पलीकडे, या जगाच्या पलीकडे कसं जायचं, म्हणजे आपण वरून जगाकडे पाहायला शिकायचं. जगाच्या पलीकडे जाणं म्हणजे काय की त्याच्यापासून वेगळं होणं. आपण आता जर एखाद्या नदीमध्ये वाहत चाललो आहोत
तेव्हा आपण त्या प्रवाहाबरोबर चाललोय, तो प्रवाह घेऊन जाईल तिथे जावं लागणार आहे. पण जेव्हा त्याच्यातून बाहेर पडू, आपण काठावर उभे राहू आणि आपण द्रष्टा म्हणून तिकडे बघू, तेव्हा आपण अलिप्त होतो सगळ्यांपासून. तो प्रवाह चाललाय वाहत, तो चालणारच आहे. तो तसाच वाहतोच आहे कित्येक काळापासून. पण आपण त्यात आता प्रवाहित पतित झालेलो नाही. आपण त्याच्यातून काठावर आलेलो आहोत. त्याच्यातून बाजूला आलेलो आहोत आणि अलिप्तपणे पाहतोय त्याच्याकडे. हे महत्वाचं आहे. म्हणून हे सत्व तम यांच्या प्रवाहात आपण वाहत चाललेलो आहोत. ते खेचतायत. तर त्यांच्यातनं बाहेर पडून भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला लागू, तेव्हा आपोआपच त्यांच्या पलीकडे जाऊ. आणि गुणातीत होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अनेक जन्मांच्या पुण्यानंतर ती प्राप्त होते. हे साधी सुधी गोष्ट नाहीये गुणातीत होणं, गुणांच्या पलीकडे जाणं, मायेचं आवरण नाहीसं करणं. हे फार कठीण गोष्ट आहे. ती प्राप्त होणं भगवद्गीतेमुळे प्राप्त होते. आणि आपलं भलं आहे, खरं भलं त्याच्यात आहे. आपलंच नाहीये, अख्ख्या जगाचं भलं आहे, समाजाचं भलं आहे, आपल्या कुटुंबियांचं भलं आहे, अनेक जीवात्म्यांचं भलं आहे. म्हणून जेव्हा हरे कृष्णाचा जप केला जातो ना, मोठ्याने करायला सांगितलंय. का करायला सांगितलंय माहितीये का? आजूबाजूला आपले जे किडे असतात किंवा आजूबाजूला कीटक असतात, पशुपक्षी असतात, झाडं आहे, जे कोणी आहे, ते सर्व ऐकतात. त्यांच्या कानावर पडलं तरी त्यांचा उद्धार होतो. म्हणजे आपल्या मनुष्य जन्माचा आहेच, पण थोड्याशा मोठ्याने तुम्ही म्हणताय, त्यांच्या कानावर जर ते पडलं तर त्यांनाही उत्तम गती प्राप्त होते. त्यांचंही भलं होतं. बघा किती नामात महत्व आहे, किती शक्ती सामावलेली आहे. आणि ते भगवंतांचं नाम आहे, साधं सुद्धा नाम नाहीये. म्हणून हे सगळं दैवी आणि आसुरी हे ओळखलं पाहिजे आपण. कारण सध्या आपण बघतो त्या आसुरी गुणांचंच चाललंय सर्वत्र. हरे कृष्ण सर्वांना. काही प्रश्न आहेत का? हरे कृष्ण. अनम्यूट व्हा, आता अनम्यूट व्हा हवे तसे.